त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा, पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 कडव्याचा, जी गोष्ट बोलण्याच्या पलीकडे आहे, पूर्ण समजण्याच्या पलीकडे आहे, अजून संपूर्ण गोष्ट ही मला समजली असा सांगणारा अजून कुणी आलेला नाही जन्माला, असा अवर्णनीय विषयाला तुकोबारायने आपल्या अंतःकरणपूर्वक समजून देण्याचा या अभंगामध्ये प्रयत्न केलेला आहे. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस, हरिदिन. अनेक विभागामधून संत जन्माला आले आणि अनेक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या परिसरामधून आणि जन्मगावी जन्मभूमीला न थांबताना कर्मभूमी कर्माच्या ठिकाणी गेले. अतिशय पुरातन कालापासून अगदी 11व्या-12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊली सारख्या महापुरुषानं वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली. त्यांच्यापेक्षा अध्वरी मंडळी त्याही वेळेला होती. गोरोबा काका होते, सावता महाराज होते, अनेक मंडळी त्यांच्यापेक्षा वडीलधारी त्यावेळच्या समकाळात संत मंदी होती. आळंदी परिसरात कान्हो पाठक नावाचे आणि किंदूर पाबळचे साधू, ते ज्ञानोबाराला वडील होते. खुद्द आळंदीमध्ये भोजलिंग काका नावाचे साधू ज्ञानेश्वर माऊलीला वडील होते. पण ज्ञानेश्वर माऊलीचं ज्ञान, समाज प्रबोधनाची पद्धती, समाजाला एकत्र आणण्याची संघटन कौशल्य आणि समजून घेण्याची आणि समजून देण्याची जी एक कमी वयात जी धाटणी किंवा एक अशी सोयीस्कर अशी कुशल अशी कार्यपद्धती संत मांदीमध्ये त्यावेळच्या हयात असणाऱ्या साधू समाजात ऋषी मुनी त्यागी जपी तपी योगी या लोकांमध्ये जी एक वेगळी कमी वयात मिळालेली जी एक शैली जी होती ती वारकरी संप्रदायात आज तागायत कोणालाही सापडलेली नाही. अशी एक वेगळी शैली वडीलधाऱ्या साधू संतांना सुद्धा त्यांचा गौरव केला. त्यांच्या अगोदर जन्माला आलेल्या साधूनं गौरव केला, वयात असणाऱ्या समवयस्क साधूनं गौरव केला, त्यानंतर आलेला आज तागायत पिढीपर्यंत ज्ञानोबाराचा गौरव करतात. म्हणजे अशी एक धाटणी, अशी एक पद्धती त्यांच्याकडे वेगळी अशी होती. समकालातल्या साधून सुद्धा अनेकांना गौरव उद्गार आणि काढलेले आहेत. तेव्हा असे ज्ञानेश्वर माऊली सारखे जे युगद्रष्टा पुरुष होते, युगपुरुष होते, त्या महापुरुषाच्या कौटुंबिक जीवनाकडे ज्यावेळेस लक्ष टाकलं जातं त्यावेळेस अख्खं कुटुंबच साधूचं दिसतं महाराज. अख्खं कुटुंब प्रायः व्यवहारात वागत असताना घरामध्ये एखादा माणूस धार्मिक असतो, काही व्यावसायिक असतात, काही घरातच आपलं आयुष्य घालवीत असतात, काही कुठे आहेत याचा नेमका तपास लागत नाही की नेमकी आपण कुठं आलो. म्हणून माणसं म्हणतात ना, हे मेंढ्या मागणं अशी व्यवहारात वेगवेगळ्या म्हणी आहेत. तेव्हा नेमके कुठे आहेत हे सापडत नाही. पण काही कुटुंब या महाराष्ट्रात अत्यंत आदर्श आणि वंदनीय कुटुंब झाले
अत्यंत विलोभनीय त्यांच्या जीवनाकडे अतिशय बारकाईनं बघावा अशा प्रकारची कुटुंब व्यवस्था या महाराष्ट्रामधील संप्रदायामध्ये झाली. त्यापैकी नामदेव महाराजांचं कुटुंब, तुकोबारायचं, एकनाथ महाराजांचं आणि ज्ञानेश्वर महाराज अख्खं कुटुंब संत. 14 घरात माणसं साधू असावेत ही सामान्य गोष्ट नाही. 14, 4 मुलं संत, 4 सुना संत, आई संत, वडील संत, धुण्या भांड्याला ठेवलेली जी मोलकरीण ती सुद्धा साधू झाली. जनाबाई म्हणजे किती संस्कारक्षम हे कुटुंब असेल की या सगळ्या कुटुंबात देवानं खुशाल गुण्या गोविंदाने यावा, बसावा, खावा, प्यावा, उठावा. नांदे तया घरी दैवत पंढरीची, अशी व्यवस्था, सुंदर अशी गोड व्यवस्था या कुटुंब संस्थेमध्ये होती. तसं ज्ञानेश्वर माऊलीच्या बाबतीत सुद्धा. आणि आई संत, वडील संत, बहीण संत, भाऊ संत आणि स्वतः संत. म्हणजे ते असे सामान्य नाही. कोणीतरी संत आडनाव ठेवले असं नाही ना. कोणीतरी संत, आत्मज्ञानी चोखडी संत माझी रुपडी, तेथ दृष्टी पडू आवडी कानशी. काय कुटुंबावर आणि घरात जगण्यात किंवा वागण्यामध्ये आई वडिलांना कसे संस्कार केले असतील की ज्या कुटुंबाकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे, ज्यांच्या विचाराकडे, ज्यांच्या आचाराकडे आणि ज्यांनी दिलेली विचारधारा आहे. उगवता सूर्य जसा रोज नवा दिसतो, नवं तेज घेऊन येतो आणि नवा प्रकाश देतो. कालचा प्रकाश कालच संपून टाकला त्याने, आज नवा प्रकाश दिला, नवी दिशा दिली. तसा रोज यांचा विचार जर वाचला, ज्ञानेश्वरी गाथा गीतातला रोज जो वाचील त्याला रोज एक नवा विचार त्याच्यात सुचेल. कालचा संपेल आणि नवा विचार रोज सुचेल. अशी त्यांची शब्द तोच, पण त्याच्यातून नवी दिशा देणारे. म्हणून जितकं वाचील तितका रोज नवा दिवस उगवला. आणि आयुष्यामध्ये त्यांनी असा विचार दिला, जो जो दिवस उगवला तो तो ज्ञान देवी सफल केला. शब्द तरी तेच असले तरी वाचणाऱ्या माणसाला शब्दाच्या मागच्या पुढच्या अर्थानं त्याच शब्दात, व्याकरणात काहीही बदल न करताना सतत त्याला खोलवर जर बघत गेलं तर त्याची शुद्धता आणि त्याची लांबी रुंदी अधिक रुंदावलेली असते. जितकं खोल खोदलं जातं तितकं अधिक शुद्ध पाणी प्यायला मिळतं. तसं जितकं खोलवर संत वाङ्मयाचा अभ्यास केला जातो तितक्या अधिक खोलवर त्याला नवा विचार बघायला मिळतो. अशी एक नवी प्रणाली या संत मांडींच्या वैचारिक जीवनामध्ये आणि जिभेवर नांदत होती. साधी गोष्ट, पावलाना हा शब्द साधा शब्द आहे. याच्यात ह्रस्व दीर्घ वेलांटी काही बदल केलेला नाही, पण त्यांची बोलण्याची पद्धती इतकी सुलभ आणि इतकं सोयीस्कर होती की पावलाना शब्दाचा अर्थ मागचं पुढचं वातावरण बदललं की पुढचा शब्द बदलत राहतो. गोरोपंत यांची आर्याचं एक सामान्य उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. तीर्थान गेला पावलान, त्याला देव पावलान, खिशात पावलान, भार्या मारिती पावलान. पावलान शब्द तोच, त्याच्यात काहीच बदल झाला नाही, पण अर्थ मात्र बदलला. तीर्थान गेला पावलान म्हणजे पाय. इथं पावलान शब्दार्थाला पाय. त्याला देव पावलान, इथं पावलान शब्दार्थाला प्रसन्न. पाय कोणीकडे, प्रसन्न कोणीकडे. खिशात पावलान, इथे पावलान शब्दाचा अर्थ झाला पैसा. खिशात पैसे नसल्यानंतर गृहस्थ आश्रमात वागणाऱ्या माणसाची काय तऱ्हा होते. खिशात पावलान, भार्या मारिती पावलान. अक्षरशः का पावलानं हाणायचंच राहतात त्यांना. त्याला तुला जर पोचवत नव्हतं तर माझ्यावर लग्न गेलंच कशाला. शब्दाचं व्याकरण काहीही न बदलताना साहित्यकार संतांची भूमिका किंवा शब्द कसे असतात त्याबद्दल, ज्ञानोबारायाबद्दल लिहित असताना किंवा ही ग्रंथ, ज्या ग्रंथाचं मराठी ट्रान्सलेशन झालं गीतेचं, त्याबद्दल भगवान शंकर आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीला सांगतात. देवी जैसे का स्वरूप तुझे, नित्य नूतन देखिजे, तैसे हे जाणिले तत्व.
म्हणजे रोज ज्ञानेश्वरी वाटली तर दुल्ला महाराज, परमपूजनीय स्वर्गीय दुल्ला महाराज आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगत बसले. आम्ही चातुर्मासला नेहमी थांबत असताना तेमधून नेहमी सांगाय, मी आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगितली, आयुष्यभर सांगितली, तरी मला आयुष्यात ज्ञानेश्वरीच्या एका ओळीचा, एका शब्दाचा अर्थ अजून परिपूर्ण कळला नाही. हे दुल्ला महाराजांचं वाक्य असं. मी आयुष्यभर सांगितली पण एक ओळी, तिचं एक पद मला संपूर्ण कळालेलं नाही. आयुष्यभर फक्त मुखावर ज्ञानेश्वरी ठेवणाऱ्या व्यक्तीचं जर हे उद्गार असतील तर संपूर्ण ज्ञानेश्वरीत काय काय असेल महाराज, विचार करा किती असेल. अशा प्रकारची ज्ञानेश्वर माऊलीची अत्यंत श्रेष्ठ अशी विचारशैली आणि विचारधारा. कमी वयामध्ये, अत्यंत कमी वयात 101 बळी अशा ज्ञानोबाराने 11व्या शतकाचा अखेर आणि 12व्या शतकाच्या सुरुवातीस आपलं सामाजिकरणाचं जीवन आणि समाजात प्रबोधनाचं जीवन ह्या सगळ्या संघटना आणि सगळ्या साधू मुनीला किंवा सगळ्या संतांना, वेगवेगळ्या जातीपातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या सगळ्या साधू समाजाला एकत्र केलं आणि पंढरी नगरीमध्ये पाया भरणी केली नव्या विचाराची. या ज्ञानोबाराच्या अगोदर काही चांगले साधू नसतील का? त्यावेळेला काही ज्ञानी नसतील? खूप ज्ञानी होते त्यावेळेला सुद्धा, खूप मोठे मोठे मुनी होते, ऋषी जपी तपी त्यागी योगी होते. पण ज्ञानेश्वर महाराजांचाच गौरव आज तागायत महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगभर का होतो? त्यावेळेला त्यांच्यापेक्षा वडीलधारी संत मंडळी असून सुद्धा ती माणसं प्रचारा प्रसारात आलेली दिसत नाही. त्याचं कारण एक महत्वाचं, अनेक जी कारण आहेत त्यातलं वेळेअभावी फक्त एक कारण सांगतो आपल्याला. का म्हणून फार पूर्वी ज्ञान संपादन करण्यासाठी योगी, त्यागी, ऋषी, जपी तपी या व्यक्तीच्या घरी माणसाला किंवा मुलांना नेऊन ठेवावं लागत असं. चांगलं शिक्षण घ्यायचंय किंवा चांगलं शिकायचंय किंवा चांगलं ऐकायचंय, अशा वेळेला त्या जो कोणी ऋषी असेल, जो कोणी पाठशाला चालवणारे असतील, महर्षी ब्रह्मर्षी, त्यांच्या घरी सगळ्यांना जायचं ऐकायला. त्यांच्या घरी जायचं, त्यांच्या आश्रमात जायचं, ते जिथं राहत असतील तिथे जायचं. आई पण महिना, 2 महिने, 4 महिने काय असेल वेळ ते ऐकायचं आणि मग घरी यायचं. अशी त्यावेळेची पद्धती होती 11व्या शतकात, 10व्या 11व्या शतकात. पण ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानभर परिभ्रमण केलं. आपल्या जोडीदारांना घेऊन, नामदेव महाराज आदी करून साधू संताला घेऊन अशी तो हिमाचल यात्रा केली. रामेश्वर पासून सगळ्या समाजातल्या चालीरीती, परंपरा, रूढी, आज्ञा, ज्ञान काय असेल समाजातलं, भाषा, सवयी जे असेल, पोशाख, पेहराव, राहणीमान पद्धती, उच्चारण्याची सगळ्या पद्धतीचा अभ्यास केला आणि बारकाईने निरीक्षण केलं. श्रवण, स्मरण आणि अनुकरण या सगळ्या त्रिवेणी संगमाचा अभ्यास केला ज्ञानोबाराने. आणि अभ्यास करून शांत मनानं ठरवलं की सगळ्यांना जर सगळ्याच्या बोली भाषेत जर आपल्याला तत्वज्ञान किंवा त्यांच्या कल्याणाचा विचार मांडायचा असेल तर आपल्याला सगळ्याच्या भाषेत, सगळ्याच्या रूढी परंपरेत आणि सगळ्याच्या उच्चारात जावं लागेल. हा बारकाईनं अभ्यास करून ज्ञानेश्वर माऊली तशा अभ्यासानं लोकांना आपल्याकडे आणण्याऐवजी आपण स्वतः त्यांच्या गावात जायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी आपल्या घरी यावा, मुलं बाळ प्रपंच सोडून, त्यांच्या कामाचा व्याप सोडून आपल्या घरी यावा, ही पद्धती बंद केली आणि सगळ्या साधू समाजाला एकत्र केलं आणि नवी पद्धती केली. आपण त्यांच्या घरी जाऊ, त्यांच्या गावात जाऊ, त्यांच्या घरी जाऊ, त्यांच्या भाषेत, त्यांच्या बोली भाषेत आपण तिथं त्यांना तत्वज्ञान सांगू. कोणीतरी जपी तपीने एखाद्या जंगलामध्ये बसून हजारो लोकांना एकत्र आणण्यापेक्षा आपणच 4-2 समजा आता माझं कीर्तन ऐकायचंय तर तुम्हाला सगळ्याला आळंद दिल्याला खर्च जास्त लागेल का मलाच तुमच्याकडे यायला जास्त लागेल? सोयीस्कर समाजाच्या कल्याणाचा विचार कोणता आहे? एवढी माणसं जर आळंद दिल्या, यांच्या ट्रॅव्हलिंगचा खर्च, भोजनाचा खर्च, जेवणाचा खर्च, सगळा खर्च, त्यापेक्षा मीच एकटा जर तुमच्या जवळ आलो तर अतिशय कमी खर्चात जे आळंदीत ऐकायचे तेच तुम्ही इथे बीड मध्ये पण ऐकू शकता. म्हणजे हा जो भविष्य काळात अत्यंत सोयीस्कर विचार जो मांडला आणि सोयीस्कर विचाराच्या योगानं ही सगळी संत मंडळी त्यांनी एकत्र केली आणि सांगितलं नाही आपणच इथून या व्यासपीठावरून आपणच गावोगावी जायचं, आपणच गल्लोगल्लीला जायचं, आपणच मठामठातून मंदिरामध्ये जायचं, आपणच या देशामध्ये
संपूर्ण जगभर आपणच परिभ्रमण करायचं, स्वतः आपण जायचं, लोक जमा करायचे आणि जे परमात्म्याचा, प्रभूचा, जो संतत्वाचा, ऋषीमुनींचा जो विचार आहे तो त्यांच्यापर्यंत ते म्हणतील त्यावेळी, संध्याकाळी संध्याकाळी, रात्री रात्री, दुपारी दुपारी म्हणतील त्यावेळेला आपण त्यांना सांगायचा. मग अगदी सकाळी एखाद्याला संध्याकाळी वेळ नाही, अगदी सकाळी भल्या पहाटे एखाद्याला उठायची सवय असली तरी त्याच्यात वेळेत आपण सांगायचा. मग भल्या पहाटे एखादा मुहूर्त काढायचा, कुठला तरी एक मुहूर्त काढायचा, कोणता चांगला मुहूर्त. मग भल्या पहाटे मारुतीचा जन्म आहे, मग मारुतीच्या जन्माला माणसं एकत्र करायची भल्या पहाटे. एखाद्याला सकाळी भल्या पहाटे वेळच मिळत नाही झोपेतून उठायला, म्हणजे संध्याकाळी वेळ, मग दत्त जन्म काढायचा त्या टायमाला संध्याकाळी. एखादा म्हणला संध्याकाळी सकाळी वेळ नाही मला, मग भर दुपारी राम जन्म. तो म्हणला मला दिवसा वेळ नाही, संध्याकाळी येत नाही, भर रात्री कृष्ण जन्म. कोणताही काढतो, कुठलाही वेळ काढ, कोणताही वेळ काढ, पण आमच्या जवळ, आम्हाला तुमच्या जवळ यायचे. मग तू 24 घंट्यातला जो वेळ काढशील त्या वेळेत आम्ही येऊ आणि ते निमित्त साधू, आणि निमित्त साधून आम्ही जे पाहिजे ते तुम्हाला देऊ. ही एक अत्यंत कमी खर्चाची, कुणाला वेठीस न धरणारी आणि अत्यंत सोयीस्कर अशी पद्धती ज्ञानोबाराने शोधून काढली. आणि नवा विचार, अवघड भाषा, संस्कृत भाषा जगाशी कळेना अशी अवघड भाषेतलं तत्वज्ञान बोली भाषेत 56 भाषेचा केला शे गौरव. आता आपण म्हणतो ज्ञानेश्वरीत 56 भाषा आल्यात, पण 56 नाही, शेकडो भाषा ज्ञानेश्वरीत आहेत. शेकडो भाषा, 56 भाषा हा शब्द आहे, पण 56 भाषा नाहीत, खूप भाषा. एका ओवीमध्ये 4-4, 5-5 भाषा एका ओवीत आहेत, 4-4, 5-5. मी उदाहरणार्थ दाखल जर सांगायचं ठरलं तर ओवी एकच, पण भाषा 2-4. दिसायला मराठी, पण मराठी नाही. उदकाचे नि आवेशे लखलखित तेज प्रकाशे, तिये विजू माझी असे सलिल काही. किती भाषा आहेत या ओवीत बघा. उदकाचे नि आवेशे, आवेश म्हणजे जोर, मराठी भाषा. उदक हा काय मराठी भाषेतला शब्द आहे का? हा उदक मराठी भाषेत. उदक आवेश, उदकाचे नि आवेशे लखलखित तेज प्रकाशी, ती विजू माझी असे सलील काही. सलील म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी. म्हणजे पाण्याला 2 शब्द, पाणी हा आपण पिण्याचं पाणी, पण सलील म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी. पाणी हा शब्द न वापरताना जे सलील शब्द वापरत असतील ज्या प्रांतात पाण्याला, जे उदक शब्द वापरत असतील कानडी, कर्नाटक मध्ये, बेंगलोर साईडला, त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपली भाषा याच्यात आहे. म्हणजे ओवी 1, भाषा 5. म्हणजे अशा 56 नाही. मग हा 56 शब्द ठेवला कशासाठी, कशात ठेवला हा 56 शब्द? तर 56 शब्द सांगण्याची जी परिसीमा आहे, सांगण्याची परिसीमा, त्यासाठी 56 शब्द ठेवला. एखाद्या माणसाला सांगितलं बाबा ह्या रस्त्याने तू येत जाऊ नको, असं थोडस किलोमीटर लांब पडलं तरी चालेल, पण हा रस्ता खराब रस्ता आहे, मध्ये ओढा आहे, नाला आहे, किंवा या रस्त्याने येऊ नको, खराब लोक मध्ये राहतात, तेव्हा बाजूने येत जा. पण त्याला तो कामावून सुटला की शॉर्टकट बरा वाटायचा, त्याच रस्त्याने यायचा. एक दिवस त्याचा पगाराचा दिवस, आणि पगाराच्या दिवशी नेमका तिथून आला तो मधूनच. त्याला जरा चोराने अडवलं, अडवल्यानंतर मारल्यानंतर पाय मोडला, दवाखान्यात भरती झाल्यावर त्याला कळलं की आपल्या मित्राला मारलं. तो गेला, तो म्हणला पाय मोडला खरं? म्हणला मोडला. कसं काय झालं? कुठं मोडला? म्हणला मधून आलो. अरे त्या मधून येत असताना तुला मी येड्या एकदा सांगितलं येऊ नको, 2दा सांगितलं येऊ नको, 3दा सांगितलं येऊ नको, तुला 56 वेळा सांगितलं, एकच पाय मोडला कारण? एकच मोडला, दुसरा नाही मोडला. म्हणजे त्याने एकदा 2दा 3दा ह्या रस्त्याने येऊ नको हे त्याने 56 वेळा सांगितलं. असं ज्या अर्थी म्हणतो त्या अर्थी माझी सांगण्याची परिसीमा झाली, तुला या रस्त्यानं येऊ नको, हे सांगण्याची परिसीमा. तसं एखादी तत्वज्ञानाची गोष्ट, मानवाच्या कल्याणाची सांगण्याची ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथात परिसीमा केली, म्हणून 56 शब्द ठेवलाय. 56 शब्द हा संख्यात्मक नाही, तर अत्यंत तळमळीने सांगण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला दाखवण्यासाठी 56 शब्द आहे, हा संख्येसाठी नाही. विठ्ठल विठ्ठल
समतत्वाच्या जीवनामध्ये किंवा असं जीवन कितीतरी आपल्याला बोलता येईल, तेव्हा अशा ज्ञानेश्वर माऊलीला साथ देऊन, ज्ञानेश्वर माऊलीच्या वरदहस्त ठेवून, त्यांच्या मस्तकावर हात ठेवून माऊलीला परिपूर्ण बनवण्यामध्ये ज्या साधूचा, थोरल्या बंधूचा, निवृत्तीनाथ स्वामीचा जो वाटा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन जे मधुर, अतिशय विलोभनीय, आकर्षण सगळ्या बाजूनं आणि सगळ्या व्यक्तिमत्वानं जे बनवलं गेलं, त्यामध्ये त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. थोरल्या नेहमी घरातला मोठा मुलगा, मोठी मुलगी, मोठा कारभारी सरळ रस्त्याने चालला असला ना तरच बाकीचे मागून सरळ रस्त्याने चालला. त्याला रस्ता जर माहित नसला तर हे कुठे चुकले त्याचा सुद्धा तपास लागत नाही मागच्यांचा, नेमके गेले कुठे हे. पुढचा जर 40 फुटाच्या रोडने एकटा चालत असेल पुढचा कारभारी, तर मागचे बंधू बहीण किंवा घरातले माणसं आहेत ना, ते 80 फूट रोड सुद्धा यांना पुरत नाही चालायला. त्याला विचारलं, अरे तुम्ही असे कसे? म्हणले आमचा थोरला बघितला का तुम्ही? म्हणजे याचा अर्थ आहे पुढचा मोक्याचा माणूस जर योग्य असेल तर मागची सरळ जातात. आणि नेमकं या कुटुंबामध्ये प्रकर्षानं जाणवलं की निवृत्तीनाथ महाराज इतके थोर होते, इतके संपन्न होते, इतके ज्ञानी होते. त्यांनी 3 भावंडाला घडवलं, एकदम ज्ञानोबरायला, सोपानदेवाला आणि मुक्ताबाईला सांभाळ घडवलं, अखेरपर्यंत ठेवलं आणि अखेरपर्यंत त्यांच्या हातानं समाधी दिली आणि नंतरच आपण स्वतः गेले. इतकी कुटुंबाची जबाबदारी आणि ज्ञानोबराच्या कुटुंबात बघायला मिळते. आणि ही जबाबदारी पेलवीत असताना निवृत्तीनाथ महाराजांना आपला अखेरचा शेवट जो केला, तो शेवट करत असताना जशी आळंदीला वारी भरते समाधी सोहळ्याची, सोपानदेवाची भरते, मुक्ताबाईची भरते मुक्ताईनगरला, तशी आजची जी वारी आहे ही आजची वारी त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथाच्या समाधीची वारी आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र आणि सगळी माणसं त्र्यंबकेश्वरला आहेत. त्र्यंबकेश्वरची यात्रा आहे आणि अशा त्र्यंबकेश्वरच्या वारीचा हा मुख्य एकादशीचा दिवस आहे. आणि म्हणून निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरीला आणि त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी समाधी आहे. माझी कीर्तनाची वेळ संपायच्या वेळेला सुरू झाले कीर्तन, त्यामुळे मी फारसा आपल्याला विचार फार मोठा लांब अंतरापर्यंत घेऊन जाणार नाही. थोडक्यामध्ये आपल्याला तास 1.5 तासामध्ये आणि आपल्याला उरकायचे. तेव्हा मी कशासाठी आपल्याला सांगतो, ज्ञानोबराने समाधी घेतली आळंदीला, सोपानदेवानं घेतली समाधी सासवडला, मुक्ताबाईनं घेतली मुक्ताईनगर किंवा मेहुण म्हणतात त्याला, आता मुक्ताईनगर म्हणतात, एदलाबाद त्या साईडला तापी नदीच्या किनाऱ्याला घेतली. आणि निवृत्तीनाथानं समाधी घेतली त्र्यंबकेश्वरला. तर त्र्यंबकेश्वर हे ठिकाण असे अत्यंत महत्वपूर्ण ठिकाण. प्रत्येक 12 ज्योतिर्लिंगात प्रत्येकाला एक विशिष्ट, ज्याला इंग्रजीमध्ये ऑर्बिट आपण म्हणतो, ऑर्बिट, त्याला असं वलय, एक वलय असतं. कोणत्याही व्यक्तीला एक वलय असतं, कुठल्याही वस्तूला एक वलय असतं. त्या विशिष्ट वलयामध्ये त्याचा प्रवास चालतो तिथपर्यंत. आता उदाहरणार्थ हा बल्ब आहे किंवा एखादी ट्यूब आहे, त्या ट्यूबला विशिष्ट वलय, तिचा प्रकाश तितक्याच अंतरात चालणार. ते अंतर संपलं की ती एकदम मंद होणार. फक्त लांबून मैलावरून जर ट्यूब लागलेली आहे हे दिसणार, पण ती मैलभर अंतरात तुम्ही काही वाचायचं ठरलं तर ती तुम्हाला वाचून देऊ शकत नाही. म्हणजे तिला विशिष्ट अंतर आहे वलय, त्या वलयापर्यंतच ती प्रवास करू शकते, तिथपर्यंत पुढे करू शकत नाही. असं एक वलय असतं प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक व्यक्तीला, आणि प्रत्येकाचं वलय ठरले. त्या वलयाच्या ऑर्बिट मध्ये त्याच्या अंतरात गेला तर त्याचे परिणाम त्याच्यावर होतात. त्या वस्तूचे, त्या व्यक्तीचे, त्या स्वभावाचे परिणाम. फुलांचा, जरी फुलांची बाग असली तरी फुलांची बाग उमललेली फुलं झेंडूची असतील, गुलाबाची असतील, जाई जुईची असतील, विशिष्ट अंतरापर्यंत त्याचा सुगंध येतो. त्या अंतराच्या आतमध्ये गेला की तुम्हाला कळेल की इथे फुलांची बाग आहे, काय सुगंध येतो, काय दरवळा, कारण त्याला विशिष्ट वलय अंतर ठरलेले आहे. तसं प्रत्येक व्यक्तीला अंतर आहे. तसं त्र्यंबकेश्वरचं जे अंतर आहे, माझा मुद्दा लक्षात, त्र्यंबकेश्वरचं अंतर आहे ते 24 मैलाचं अंतर आहे. त्र्यंबक सगळ्यात 12 ज्योतिर्लिंगात जेवढी 12 ज्योतिर्लिंग त्या सगळ्यात जास्त अंतराचं ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात जास्त ऑर्बिट वलयाचं अंतर आहे ते त्याला जास्त आहे. बाकी कुठल्या ह्याला इतकं अंतर नाही. मग कोणी 6 किलोमीटर, 10 किलोमीटर, 12 किलोमीटर अशा अंतरातच, त्या अंतराच्या आत माणूस गेला
ठरलेल्या अंतराच्या आत गेला की कुठेही जागेत तुम्ही जरी तप केलं, कोणत्याही जरी जागेत बसलात तरी ती वस्तू त्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार. असं ठरलेलं अंतर आहे. सगळ्यात जास्त अंतर हे त्र्यंबकेश्वरला 24 मैल अंतरात तुम्ही कुठेही जरी बसला, आणि जो मंदिरात बसणारा पुजारी तो मंदिरात गाभाऱ्यात बसला आणि 24 मैलावर जो बसला, दोघांची तपश्चर्याची साधनेची फलश्रुती एकच, त्यात बदलच नाही. इतकं त्र्यंबकेश्वरचं अंतर मोठं आहे महाराज. आणि हे सिद्ध केलंय, ज्ञानानं केलं, विज्ञानानं केलं. म्हणून सर्वसाधारण साधी माणसं, आता हे याच्यातलं विज्ञान आहे, यातलं ज्ञान आहे, पण सामान्य माणसंच तुम्हाला सांगतो, सामान्य माणसाला फार माहित नसतं, पण त्यांच्या परंपरा इतक्या असतात की त्या खोलवर रुजलेल्या असतात, खोलवर रुजलेल्या असतात. त्यांना माहित नाही याचं तर काय आहे ते. अगदी खेडेगावात तुम्ही गेलात तर खेडेगावची बाई चुलीवर भाकरी करत असते. भाकरी करत असताना पहिली भाकर भाजली की तिला काय माहित नसतं, त्याच भाकरीचा ती टोपल्यात भाकर टाकत असताना टाकली की त्या भाकरी एक तुकडा मोडणार, एवढा तुकडा मोडणार, त्याच चुलीत फेकून देणार. एक तुकडा मोडला, चुलीत फेकला. तिथं ते पीठ मळायचं पाणी असतं, त्याच्यातलं थोडं 4 बोट असे बुडवणार आणि चुलीत फेकून देणार, आणि झालं काम तिचं. म्हणजे तुकडा मोडला, चुलीत टाकला, त्यातलंच खरकट पाणी घेतलं आणि चुलीत फेकलं, फुर्र ते पाणी जळून गेलं आणि तुकडा जळून गेला. काय झालं याला काहीच माहित नाही. हे काय झालं? जो ब्राह्मण त्रिकाळ संध्या करतो, जो ब्राह्मण त्रिकाळ संध्या करतो आणि यज्ञ करतो, यज्ञ करत असताना ब्राह्मणानं जे हवन केले, त्रिकाळ संध्या करून अग्नीला हवन, देवतेला हवन, मंत्राला हवन, गायत्री मंत्राची साधना केली, त्या साधनेने त्या ब्राह्मणाला, त्रिकाळ संध्या करणाऱ्या ब्राह्मणाला जे यज्ञाचं फळ मिळतं ते साध्या बाईला एक तुकडा फेकला आणि 4 दाणे आतमध्ये थेंब फेकले की एकच फळ. फळात बदलत नाही, काही काहीच बदल नाही, काहीही बदल नाही सांगितलं शास्त्रात, बदलत नाही. का? हिला माहित नाही, विद्याभ्यासाच्या घराण्यात जन्माला आलेला नाही, परमात्मा ते तिचा यज्ञ स्वीकारतो. म्हणून अगदी खेड्यातल्या बायका तुकडा मोडणार, तिथं फेकणार, पाणी 4 बोटे टाकली की त्या बाईचा रोज नित्य यज्ञ होतो महाराज, यज्ञ. हे तिच्या पदरात पडणं. असं सर्व माणसाला वाटतं की साधी बाई शिकलेली नाही, काही नाही, आणि काही त्यांच्या घरात दिसत नाही, पण एवढा थोर पुरुष या बाईच्या पोटी जन्माला कसा आला तुला माहितीये का? ब्राह्मण पर्वणीच्या काळाला यज्ञ केला आणि घरी आल्यानंतर झोपा काढल्या. त्या बाईनं पर्वणी असू नाही तर झोपा काढायचा असो, तिने पाणी फेकलंच, ती अगदी झोपीत जरी भाकर करायला गेली तरी तिने पाणी फेकलं. म्हणजे त्रिकाळ संध्या करणाराची संध्या चुकल, पण तिचा भाकरीचा तुकडा फेकणं चुकत नाही. तो यज्ञ अधिक प्रिय देवाला झाला. तो यज्ञ अधिक, तिला शास्त्र माहित नाही, तिला त्याच्यातून काय होतं माहित नाही, पण सासून सांगितलंय, आजीने सांगितलंय. त्या आजीलाही माहित नव्हतं काय सांगितलं. त्या आजीला कोणीतरी एखाद्या तज्ञ माणसाने सांगितलं असेल, पण ती सांगितलंय आणि ती पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या पद्धतीत परमात्मा यज्ञनारायण प्रगट होतो. आणि यज्ञनारायण त्या कुशीमध्ये एका विद्वान पुरुषाच्या पोटानं जन्माला येतो. ही पवित्र वातावरण तिने अजिबात ज्ञान नसताना ठेवलं, अजिबात काही नसताना. म्हणून साध्या साध्या गोष्टी आता की ती कळत नाही की याचा काय परिणाम आहे किंवा याचा अंदाज काय येतो हे कळत नाही. सामान्य गोष्ट असती, पण ती सामान्य गोष्ट माणसामध्ये रूढ आहे, अज्ञानाची, परंपरेची. ज्या अर्थी हजारो वर्षापासून चाली त्या अर्थी त्याला विज्ञान आणि ज्ञान, संस्कार आणि सुसंस्कृतीचं त्याला पुट चढलेलं आहे. त्या गोष्टीला काहीतरी आधार आहे, त्याच्याशिवाय ही गोष्ट बाजारात आलेली नाही. असे असणारे जे निवृत्तीनाथ महाराज आहेत ते त्या त्र्यंबकेश्वरला सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ हे मूळ ठिकाण भगवान शंकराचं ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजाला गुरुपदेश झाला. गुरुपदेश होऊन त्या ठिकाणी गहिनीनाथ महाराज भेटले. त्याच ठिकाणी आई वडिलांना निवृत्तीनाथांना त्या गुंफेमध्ये वाघ मागे लागण्याचं निमित्त झालं आणि स्वतः गुरु वाघाच्या रूपाने आले, त्यांना गुंफेत घेऊन गेले. आणि त्याच ठिकाणी निवृत्तीनाथानं सगळ्यात जास्त पावरची असणारी जी गोष्ट आहे त्या ठिकाणी निवृत्तीनाथानं समाधी घेतली. 6 महिन्याचा काल विठ्ठलपंत रुक्मिणी आणि 4 लेकरं घेऊन त्या ठिकाणी परिभ्रमण आणि प्रदक्षिणा करत होते आणि त्या ठिकाणी उपदेश झाला. अशी त्र्यंबकेश्वरची भूमी अत्यंत पवित्र भूमी आहे आणि अत्यंत श्रेष्ठ भूमी आहे. अशा भूमीमध्ये आजच्या दिवशी निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा साजरा होत आहे. म्हणून असे जे सत्पुरुष आहेत, योगी पुरुष आहेत, त्यागी पुरुष आहेत, अशा त्यागी पुरुषांचा स्पर्श
कोणत्याही बाजूने आपल्या जीवनाला, आपल्या शरीराला कुठल्याही बाजूने जरी झाला तरी समाजाचं, त्या जीवाचं, त्या स्पर्शित असणाऱ्या व्यक्तीचं आणि त्या वस्तूचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हे अभंगाच्या पहिल्या आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे. अशा जीवनाचा स्पर्श कुठल्याही बाजूने जरी झाला तरी महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. अशा महान सत्पुरुषाचा स्पर्श. आलिंगन हा शब्द सामान्य शब्द आहे. आपण सोयरे एकमेकाला भेटले लग्नामध्ये, एखाद्या समारंभामध्ये, व एकमेकाला असं आलिंगन देतात नाही का. हे आलिंगन आहे, हे सामान्य आलिंगन आहे. आलिंगन या शब्दाचा अर्थ कृपा, प्रसाद किंवा प्रेम देणं. पण आपण एकमेकाला सोयरे भेटली त्याच्यात प्रेम असतच असं नाही. बऱ्याचशा वेळेला पुढच्याला बरं वाटावा किंवा आपला व्यवहार चुकू नये म्हणून एकमेकाला आलिंगन दिलं जातं. नाही तर त्याच्यात काही प्रेम असतं असं काही नाही. जरी समजा तिकडून एक जणाला इकडून आला, एक जणाला राम राम घातला, राम 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 राम, बरं चाललंय का, हातात हात दिला, अगदी एकमेकाला भेटले, हा इकडे गेला तू तिकडे गेला, असं जरी गेलं आणि त्यातला एक जण म्हणला अरे तुमचं त्याचं बनत नाही, 50 वेळेला तू मला म्हणलास त्याचं आपलं पटत नाही, त्याचं आपलं पटत नाही, माझ्या समक्ष आलिंगन काय दिलं, राम राम काय घातला, राम काय. अरे म्हणला तो एकदम छातीवाला म्हणून त्याला आलिंगन दिलं नाही, तर तसा तो लय अवलादीचा आहे. म्हणजे छातीवाला म्हणला व्यवहार म्हणून आपलं आलिंगन दिलं नाही तर त्याचं आपलं पटत. म्हणजे याचा अर्थ काय की जरी एकमेकाला भेटताना दिसत असले तरी पण त्यात प्रेम असतच असं अजिबात नाही. संत प्रसादात तसं होत नाही. व्यवहारात असं होतं. व्यवहारात दिसतं एक, ओठातलं एक आणि पोटातलं एक. नेहमी व्यवहारात ओठ वेगळी बोलतात आणि पोट वेगळं असतं. पण संतांच्या बाबतीत तसं नाही. जे पोटात असेल तेच होठात येतं, जे होठावर आलेलं असतं ते पोटातूनच आलेलं असतं. असं साधूच्या बाबतीत असं अंतरीचे धावी स्वभावी बाहेरी वरिताई पर्यावरण, असं साधूच्या बाबतीत. आलिंगन हा
पारमार्थिक क्षेत्रात आलिंगन शब्द हा फार पराकोटीचा शब्द आहे महाराज, फार दर्जा फार दर्जेदार शब्द आहे. आलिंगन म्हणजे कृपा प्रसाद, आलिंगन म्हणजे कृपा प्रसाद. ते कसा कृपा प्रसाद असतो, त्या कृपा प्रसादाचा परिणाम कशात होतो? मोक्ष सायुज्यता. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. मोक्ष आणि सायुज्य हा शब्द अवघड शब्द आहे सगळे. मोक्षामध्ये 4 गोष्टी आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता. आता इतके अवघड शब्द आपल्याला सांगायची गरजही नाही, काही गरज नाही. संत प्रसाद झाला, संताची कृपा झाली, याच्यात काय ओळखायचं, कसं ओळखायचं? ह्या घरात ह्या माणसावर संत कृपा झाली, हे ओळखायचं कसं? तुकोबाराय सांगतात मोक्ष सायुज्यता जोडी. आता हे मोक्ष आम्ही बघितला नाही, मी तर पाहिलं नाही बा मोक्ष काय भानगड आहे. मोक्ष म्हणजे काय बटाटोडा आहे का चिवडा आहे, ते काय मी बघितलं नाही. तुम्ही पाहिलं असलं तर लकला, त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही, पण मी तर काय मोक्ष बघितला नाही. पण संत प्रसाद झालेली माणसं मात्र बघायला मिळाली की संताचा प्रसाद यांना झाला. हे कसं काय ओळखायचं? संत प्रसाद झाला, आलिंगन झालं की पहिला टप्पा घडतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे 4 टप्पे, पहिलीचा वर्ग, दुसरी तिसरी चौथी पाचवी असे. तसा संत प्रसाद झाला की पहिला धर्म कळतो, धर्मानंतर अर्थ, अर्थानंतर काम, काम नंतर मोक्ष, धर्म कळतो. धर्म म्हणजे काय? धर्म ओळखायचा कशावर? लक्षात, धर्म कसा ओळखायचा? हा धर्म आहे आणि हा अधर्म आहे, हे कसं काय ओळखायचं? परमात्मा प्राप्तीसाठी साधूची कृपा धर्मावर असते. धर्म कळला, धर्म म्हणजे देणं, एवढाच अर्थ होत नाही. धर्म म्हणजे देणं. साधी गोष्ट दृष्टांताने सांगतो म्हणजे आपल्याला धर्म कळेल. धर्म किती अवघड गोष्ट आहे. एक बाई, तिला हळदी कुंकवाचं आमंत्रण आलं म्हणून त्या बाई सुवासिनबाईकडे गेली. पण 2 पोरं तिची खेळत होती दारात, पण मुलांना घेऊन कसं जावा म्हणून ती बाई मागच्या दारानं बाहेर पडली. आणि मागच्या दारानं बाहेर गेल्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. त्या बाईनं पेड्याची पुडी एक छोटीशी हातात दिली. त्या पुडीमध्ये 2च पेढे होते. तिने आपल्या हातात घेतली, आली माघारी, पण झाकून घेतली. रस्त्यात कुठं आपला हातात घेऊन चला, पदराखाली हात झाकला. दारात आल्यानंतर आई, पोरांच्या लक्षात आलं आई कुठे गेली, आई कुठे गेली. मग घरातही बाहेर घरात तेवढ्यात आई दिसली. दिसल्यानंतर आई कुठे गेली होतीस ना, कुठे गेली होतीस ना? काही नाही बाबा, काकूकडे मी हळदी कुंकवाला गेली होती. हात काय झाकून आणलास, हात काय झाकून आणलास? नाही म्हणली, हातात खाऊ आणला. अगं खाऊ आणलास काय? मग दे ना आम्हाला. म्हणून तिचीच मुलगा आणि तिचीच मुलगी तिने अडवलं आणि अशी वर हात केली, 2 हात वर केले. आईनं ते पेड्याची पुडी खोलली, 2च पेढे होते. पहिल्यांदा पेढा उचलला, तिचा मुलगा आणि मुलगी दोघांच्या हात सारखे वर आले. आता माझा असा प्रश्न आहे, आई पहिला पेढा कुणाच्या हातात ठेवी? प्रायः जनरली मुलाच्या हातात ठेवी. जर आईनं मुलीच्या हातात पेढा ठेवला तर आईला काय अर्धांगवायचा झटका येईल? काय होईल काय सांगा तुम्ही? जर समजा आईने मुलीच्या हातात पहिला पेढा ठेवला, नंतर मुलाच्या ठेवला, तर आईला होईल काय? पण आई तशी करीत नाही. आता मला सांगा, मला याच्यातल्या दृष्टांतातली खोच तुम्हाला सांगायची. याच्यातली खोच परमात्मा प्राप्तीसाठी आणि संत प्रसादाची परिणती. आईला कमीत कमी एक गोष्ट अजून नक्की माहिती आहे, हा मुलगा आहे माझा आणि ही मुलगी आहे. हा माझा मुलगा आणि माझी जरी मुलगी असली तरी तिच्या पक्क ध्यानात हे कोणाच्या तरी घरी जाणार आहे आणि हा माझ्याच घरी राहणार आहे. एवढा पडदा तिच्या मनात फिटे, अजून एवढा पडदा अजून तिच्या मनात फिटे. समजा भिंतीतून पलीकडे बाहेरच्या माणसाला भिंतीतून आत खोलीत काय चाललं दिसत नाही, बरोबर? भिंतीतून दिसत नाही, भिंत अपारदर्शक आहे. पण खिडकीमधून, अशी खिडकी आहे तिला काचा बसवल्या, अगदी स्वच्छ काचा आहे. त्या काचेतून बघितलं तर कुणीतरी बाई किंवा कोणीतरी पुरुष आतमध्ये उभा आहे किंवा स्वयंपाक चाललाय. खिडकीतून दिसलं, काचेतून, बरोबर? माझा दृष्टांत नीट ध्यान द्या. भिंतीतून दिसत नाही पण काचेच्या खिडकीतून दिसलं, बरोबर? दिसलं आम्हाला काचेच्या खिडकीतून. पण दिसत असताना त्या दिसण्यातला फरक याच्यात असा आहे, भिंत ही अपारदर्शक आहे, पूर्ण अज्ञानी. काच ही पारदर्शक आहे, पण काचेतून पलीकडे ज्यावेळेस बघितलं तेव्हा, काच स्वतः बाजूला राहून नाही दाखवलं, काचे सकट तिने दाखवलंय.
कसं दाखवलं? काचेसकट. म्हणला कसं काय दिसलं तुला? ती काय मध्यंतरी काचेची खिडकी नाही का, त्या काचेतून पलीकडे पाहिलं, म्हणजे तुला काचही दिसली आणि पलीकडचा माणूसही दिसला. काचेने असं नाही केलं, स्वतः बाधित झाली आणि नंतर त्याला दाखवले, असं नाही. ती म्हणते मी तुला दिसणारच, मला बघून तू तिकडे बघ. तसं मुलगा माझा, पण त्याच्यात काचेसारखा असा पातळ पडदा आहे, दोघाच्या मध्ये पातळ पडदा आहे, आणि त्या पडद्यानं निवड करताना मुलगा माझा आहे आणि मुलगी कुणाची तरी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, हा पातळ पडदा ठेवला. परमात्म प्राप्तीसाठी हा अधर्म आहे महाराज, देवाच्या प्राप्तीसाठी हे पाप आहे. एवढ्या गोष्टीनं सुद्धा देव आपल्या जवळ येऊ शकत नाही, आत्मज्ञान होऊ शकत नाही. एवढा पडदा किती सूक्ष्म पडदा आहे हा. मग बाकीच्या गोष्टीचे तर सोडाच हो. काल्याची पंगत, सप्ता कुणाचा, देणगीदार कोण, पंक्तीवाला कोण, ज्याने पंगत घातली तो तर काय माणूस एवढे माणसं एवढ्या हाताने वाढू शकत नाही. कोणाची तरी वाढपे आणलेलेच असतात, त्यांनी वाढायला वाढीतच असतात माणसं. पण वाढत असताना जिलेबी आहे, बुंदी आहे, बासुंदी आहे, वाढत असताना वाढणारा त्याचा पंगत नाही, त्यांनी पैसे नाही खर्च घातले, काहीच नाही, तरी वाढताना माणूस वाढत्या काय करतो, वाढत असताना ताटाकडे बघतो, ते तोंडाकडे बघतो, ताटाकडे बघतो, तोंडाकडे बघतो. ते जर ओळखीचं तोंड दिसलं, खास ओळखीचं, की त्याला असं बचक धरतो. आपल्या गल्लीतलंय ना, आपल्या गल्लीतलंय, मग अशी बचक धरतो. आणि पुढचंच ताट त्याच्या ओळखीच नाही, कुठले कुणाच बीडच्या कान्याकोपऱ्यातलं, त्याच्या हाताला तिथं असा अर्धांगवाळी होतो. तिथल्या तिथंच काही घेणं नाही, देणं नाही, पंगत याची नाही, काहीच नाही ना, काही नाही. तरी महाराज ओळखीचा दिसला की असा, अनोळखी दिसला की असा. मला सांगा, असा जो हात फिरला हा धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म नाही का? हा धर्म नाही, हा अधर्म आहे. नुसतं देणं हा धर्म नाही, तर अंतकरणातला भेद हा सुद्धा धर्म आहे. धर्म कुणाला म्हणतात? शुद्धता कुणाला म्हणतात? समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिताः सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भगावे लाभालाभे धरावे मना माझी दक्षिण उत्तर मारुता मेरु जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थो. पुढचा आहे का आता? जे खांडावया घाव घाली कालावनी जयान केली दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. ही शुद्धता आहे महाराज. खांडावया घाव घाली, ज्याने कुराड आणली तोडायला, किंवा लावणी जयान केली, ज्यानं पाणी घातलं, दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. ही शुद्धता आहे. आणि ही शुद्धता संताच्या आलिंगनात कळते महाराज. संत प्रसाद झाला कशाहून कळतं? तर याच्याहून कळतं, आलिंगन घडी. मग त्याला पहिल्या शूट कळतं धर्म. शुद्ध चित्त. लक्षात ठेवा, आपलाच मुलगा जरी असला तरी जोपर्यंत त्या मुलाचं चित्त शुद्ध आहे तोपर्यंतच आईश त्याला आपलं स्तन त्याच्या तोंडात देते. शुद्ध चित्त आहे त्याचं तोपर्यंत. ज्या दिवशी त्याची चित्ताची शुद्धता बिघडली त्या दिवशी त्याची आई दुसऱ्या खोलीत झोपायची व्यवस्था करते. धर्म. मी आपल्याला अत्यंत नाजूक प्रश्न समजून सांगतो. फार बारीक प्रश्न आहे हा. नाजूक धर्म त्याला म्हणतात अत्यंत शुद्ध चित्त. सभेत वस्त्रहरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण. भगवान कृष्ण परमात्मा द्रौपदीला वस्त्र दिले नाही महाराज. तिच्या अंगावर वस्त्राचा अवतार धारण केला. जसा पंढरीला पांडुरंगाचा अवतार, गोकुळामध्ये कृष्णाचा अवतार, तसा द्रौपदीच्या अंगावर वस्त्र अवतार धारण केला. तिला कशी लुगडी दिली आणि ती नेसल कशी? वाढणारा माणूस इतका तयार आहे म्हणलं. भगवान म्हणतात सभेत वस्त्र हरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण. मी स्वतः नेसती लुगडी मी स्वतः झालो. केव्हा झाला? ज्यावेळा धावून आलो मी, तिने मला हाक मारली, गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिया हे नाथ हे रमानाथ वृजनाथ हरतिनाशन कौरवै परिभूता माम किन्न जानासि केशव. मी धावून आलो आणि पहिलं तिला बघितलं. त्या बाकीच्याला पाहिलं पण तिला पाहिलं. पण बाकीच्याला पाण्यात आणि तिला पाण्यात माझं अंतर होतं.
तिला पहिलं तिचं अंतकरण बघितलं, तिच्या अंतकरणात काय काय ते. कारण मला जायचंय ना तिथं. उकिरड्यावर कसा भगवान जाईल? देशाचा मुख्यमंत्री उकिरड्यावर कसा बसेल? त्याचं स्टेज 100 वेळा तपासून घेतलं जातं. मोठा माणूस आहे. तसा भगवान परमात्मा विश्वाचा मालक आहे. काम, क्रोध, लोभ, असूया, द्वेष, निंदा, नालस्ती अंतकरणाचा असा जर उकिरडा असेल तर त्या उकिरड्यात शिरेल कसा तो? म्हणून त्यांनी पहिल्यांदा तपासली, हिच्या मनात गेले, बुद्धीत गेले, काय काय हिच्या मनात आहे ते पाहिलं तर काहीच हिच्या मनात नव्हतं. पण दुर्योधनाविषयी, दुःशासनाविषयी, द्रोण, कृपाचार्य, भीष्माचार्य यांच्याविषयी काय आहे का? काही नाही. मग म्हणले यांच्या मालकाविषयी, कारण यांनीच दूध खेळले आणि यांनीच पणाव लावलं, यांनीच तिला विकून टाकलं, मग यांच्याविषयी काय आहे का? म्हणून पाहिलं तर काही नाही. एकच गोष्ट होती, एकला तू आवडसी. आता अंतकरणात कुणाचा द्वेष नाही, दोष नाही, असूया नाही. सगळे शरीर अगदी हात मोकळे केलेत आणि मोकळ्या हातानं, मोकळ्या मनानं एकमेव परमात्म्याचा धावा करते. दुसरं कोणालाच ती बोलवायला तयार नाही. अंतकरणात प्रभू, आता हरी बाहेर हरी, हरी घरा कोंडीले, हरिणे घरा कोंडीले, हरी घरा कोंडीले. बाहेर हरी, हरिणे घरा कोंडीले, हरिणे घरा कोंडीले, हरिणे घरा कोंडीले. आत हरी, बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. आता अंतकरणात हरीशिवाय दुसरं काही नाही. इतकी शुद्धता आहे. अशा वेळेला भगवान म्हणले हरकत नाही, आता हिला लुगडी द्यायची नाही. हिच्या अंगावर स्वतःच आपण वस्त्र अवतार धारण करायचा. कारण अंतकरणात मी आहे, बाहेर मी आहे. जळी स्थळी काष्टी पाषाण हे तिचे नेत्र झालेले आहेत, ही तिची दृष्टी झालेली आहे. काही पाहत नाही ना. मग स्वतः मग 9999 लुगडी देवानं तिच्या अंगावर धारण केली. एक लुगडं नाही पुरवलं त्यांनी. वडली किती? 9999 लुगडी वडली त्यांनी त्या बाजारात. मग किती ढिगारा पडला असेल एवढ्या लुगड्यांचा? केवढा मोठा ढिगारा. आणि 10,000 लुगडं स्वतः भगवान आपला पितांबरने सवला. आणि मग भीष्माचार्याने रोखलं त्यांना, आता हात लावू नको, स्वतः भगवंताचा पितांबर आहे. 9999 कशी देवानं दिली? जसा आज पर्वणीचा काल आहे, पर्वणीची एकादशी, समाधी सोहळा, निवृत्तीनाथांचा, असा गंगा किनारी कुंभमेळा होता. आणि त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक ऋषी स्नानाला आले होते. आणि कुमारी अवस्थेत द्रौपदी स्नानाला गेली होती. आणि द्रौपदी स्नान करत असताना अनेक ऋषी स्नानासाठी, तर एक ऋषी नदीच्या मुख्य स्नानापासून लांब असं स्नान करीत होते. त्यांचं नाव होतं दुर्वास. दुर्वास ज्यांचा नेहमी माणसापासून लांब राहणं आहे, लांब वास आहे, त्याचं नाव दुर्वास. नेहमी सतत माणसापासून लांब राहत असत. तर ते दुर्वास आंघोळ करते. गंगेचं पाणी ओघाणं आणि अंग चोळता चोळता त्यांची लंगोटी फिटून गेली. नागवे झाले दुर्वास. इतक्या पाण्यात लंगोटी भेटली, बाहेर आले. पण अनेक स्त्री पुरुष आंघोळ करीत होते. कमरेतक्या पाण्यात यायचे पुन्हा माघारी जायचे, कमरेतक्या पाण्यात यायचे माघारी जायचे. त्यावेळेस कुमारी अवस्थेत असताना द्रौपदी स्नान उरकलं. हे कोण ऋषी एवढा वेळ आंघोळ करतात, बाहेर येतात, पुन्हा जातात, बाहेर येतात. द्रौपदीच्या लक्षात आलं की यांची लंगोटी तर फिटून गेली नाही का, म्हणून हे लक्षात आलं. मग स्वतःचा जो पितांबर नेसायला आणलेला होता तो पितांबर असा लंगोटी सारखा अशी फाडायला सुरुवात केली. असा एवढा तुकडा पितांबराचा फाडायचा. दुर्वासित आंघोळ करतात त्या वरच्या बाजूला असा सोडायचा आणि ती वाहत वाहत जायची. पण पाण्याच्या ओघात कधी तिकडून कधी इकडून दुर्वासाला सापडत नाही. एक लंगोटी अशी गेली की नेमकी दुर्वासाच्या अंगावर गेली. त्यांनी ती घेतली, पाण्यात लंगोटी आपली लावली आणि बाहेर आली. आणि आपली जी छाटी लंगोटी होती तांबड्या वस्त्राची त्यांनी लावली आणि त्यांनी ती पाहिली. ही लुगड्याची आहे, कोणाच्या तरी पितांबराची आहे. पण कुणी ह्या पितांबर फाडून ह्या लंगोट्या टाकल्या असतील
ते दुर्वासाला समजायला तयार नाही, कारण वर द्रौपदी होती ना लांब आणि खाली दुर्वास, ती सापडायला तयार नव्हतं. पण दुर्वासाने ती हातात लंगोटी घेतली आणि गंगेला अर्पण करत असताना असा शब्द वापरला, ज्यानं माझी आज लाज राखली भगवान अशीच त्याची लाज राखी. हा शब्द दुर्वासानं कुंभमेळ्याच्या पर्वणीत आणि गंगामाईला समर्पित करत असताना वापरला. आणि गंगा ही भगवंताच्या पायातून आलेली, तिचा संबंध प्रत्येक डायरेक्ट भगवान विष्णूशी आहे, डायरेक्ट गंगेचा असो. तिने आपल्या मालकाला सांगितलं असा असा इतिहास घडला आणि दुर्वासानं सांगितलं की तिची लाज राखी. देवानं लगेचच ती धरली लंगोटी, खाली गेली सोडली ना, देवानं लगेचच ती धरली आणि ती लंगोटी तिचे धागे काढायला सुरुवात केली. आडवे काही धागे, उभे धागे लांब, आडवे जरा कमी. तर तिचे आडवे उभे धागे देवानं मोजले तिथं, तेवढा 9,999 भरले. त्या धाग्याचं चक्रवाढ व्याज झालं आणि एक सिद्ध जमिनीत टाकलं, एका बीजे केला नास मग भोगीजे कणीस. एक बीज जमिनीत टाकायचं आणि भूमी माता हजारो दाणे देती, तसं एक शीत देवाला द्यायचं आणि हजारो जेवण देवाकडून घ्यायची. ही पद्धती परमार्थ क्षेत्रात. म्हणून एक धागा असे धागे तिने टाकले आणि तितकी लुगडी घेतली. भगवान त्याची वाट बघत होते स्वामी दुर्वासांचा शब्द खरा करण्यासाठी. मला कशाला, मी कशासाठी दृष्टांत दिला की परमात्मा भक्ती क्षेत्रात अंतकरणाच्या आलिंगनाला म्हणजे धर्माला अत्यंत मोठी किंमत आहे, म्हणजे शुद्धतेला किंमत आहे. जिथे अंतकरण शुद्ध आहे तिथे धर्म आहे, शुद्ध धर्म आहे. आणि जिथे धर्म आहे तिथेच अर्थ आहे. जिथे शुद्धता आहे त्याचा पुढचा पुरुषार्थ अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा असा नाही, अर्थाला अनेक अर्थ आहेत महाराज. एखादा माणूस मंदिरात जरी आपला पोरगा गेला तर आपण त्याला विचारतो कुठे गेला होतास, म्हणले मंदिरात. कुणाबरोबर, रामू बरोबर. त्या राम्याबरोबर कशाला गेला, म्हणले का, त्याच्या वागण्याला काही अर्थ आहे का. म्हणजे अर्थ काय झाला इथं, आचरण. त्याच्या वागण्याला अर्थ नाही. आपल्या वागण्याला अर्थ असावा, बोलण्याला अर्थ असावा, पाहण्याला अर्थ असावा. अरे तू चालतो कुणीकडे, बघतो कुणीकडे, बोलतो काय, याला वागण्याला काही अर्थ आहे का. मंदिरात इथं मंडपात आला आणि कार्यकर्त्याला विचारलं तुम्ही 200 रुपये वर्गणी द्यायची, अच्छा बर चला माझ्याकडे 100 रुपये देऊ का लगेच, म्हणले 100 नाही पाहिजे 200 पाहिजे. त्यातला एक जण म्हणला घ्या 100 याची, नंतर घरी 100 घेऊ. दुसरा म्हणला नाही नाही आखे 200 पाहिजे, चला घरी. गेले घरी. आता इथं हा 50-200 द्यायला तयार झाला होता. घरी गेले. घरी गेल्यावर मुख्य माणसं पाहिलं, त्या बाईने विचारलं ही बडी बडी माणसं आपल्या घरी आली कशी काय. नाही म्हणला सप्ताह नाही का चालला, त्या सप्त्याला 200 रुपये वर्गणी माझ्यावर त्यांनी मागितली, मला 200 द्यायची. ती बाई म्हणली 200 200 200 10-5 रुपये देवान मोकळ 200 कशाला नादी लागला त्यांच्या. तो म्हणला बरं झालं तुम्हाला गुरुमंत्र दिला, मी 100 देत होतो. म्हणले कुठे 100 तुमचे आहेत का, म्हणले आहे. आणावर म्हणली 100 इकडे साखर आणायची. ते 100 तिने काढून विकली. म्हणजे होते ती 100 काढली आणि साखर आणली. काय करायचं केलं, तो म्हणला आता चहा प्या. चहा प्याला म्हणले आण 200 रुपये आण. अरे म्हणला मी का बंगला ऐकून चाललोय का, ब्लॉक ऐकून चाललोय का, नोकरी सोडून चाललोय, दिन ना म्हणलं काय राहते का. शेजारचा म्हणला तुम्हाला म्हणत होतो तिथे 100 घ्या, 100 घ्या. मी म्हणत होतो अरे 100 घ्या 100 घ्या 100. तुम्ही म्हणले आम्हाला 200 पाहिजे. मला माहिती आहे माझा शेजारी हा कंच्या अवलादीचा आहे, मला पक्का माहिती आहे. म्हणले आम्हाला माहिती हा द्यायचा नाही. ते 100 गेले आले 200 गेले. म्हणजे काय, याच्या वागण्याला काय अर्थ आहे, जीभेला बोलण्याला अर्थ आहे का, नाही. अर्थ या शब्दाचा अर्थ फक्त पैसा होत नाही, तर अर्थ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आणि जीवनाला अर्थ, वागण्याला अर्थ, पाहण्याला, शब्दाला, मनाला, बुद्धीला, चालण्याला, कामाला, त्या सगळ्या गोष्टीला अर्थ संत प्रसादानं मिळतात. संत योग्य दिशा देतात, योग्य विचार देतात, योग्य उच्चार देतात, योग्य वागणं देतात, योग्य शिकवणं देतात. म्हणून हा योग्य जीवनाला अर्थ हा पुरुषार्थ आहे. अर्थ म्हणजे फक्त पैसा नव्हे, पैसा हे सामान्य अंग आहे महाराज. आणि संतांचं पठण पाठण, संतांची कृपा, संतांचा आशीर्वाद ज्याला मिळतो त्याचं वागणं, बोलणं, खाणं, पिणं, राहणं, जाणं, येणं, बुद्धी, मन, या सगळ्या जीवनाला अर्थ मिळतो. हा पुरुषार्थ आलिंगनात घडतो. म्हणून आलिंगन अर्थ
धर्म, अर्थ, काम, काम, नाम, इच्छा, त्याच्या ज्या ज्या इच्छा असतात त्या उत्तम इच्छा असतात. काम या शब्दाचा अर्थ इच्छा, अनेक इच्छा त्याच्या उत्तम इच्छा असतात. घेण मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधवा, जे का रंजने बांधले त्याशी म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखावा देव तिथे तिला लावा. ही उत्तम इच्छा आहे. आता हे बोर्ड दिसतो, साहेब स्वर्गीय यांनी असा एवढा मोठा खर्च या प्रतिष्ठाननं जो केलाय, यांना घरी करमत नाही म्हणून केलाय का वेळ जात नाही तुम्हाला? हा जो एवढा मोठा खर्च चाललाय, हजारो लाखो रुपयाचा जो खर्च चाललाय, यांना करमत नाही म्हणून का वेळ जात नाही म्हणून का आपल्याला दुसरा उद्योगच शिल्लक राहिला म्हणून हा नवा उद्योग काढलाय हा, असं आहे का? पण ही इच्छा आहे ना, ही सर्वोत्तम आणि सर्व कल्याणाची इच्छा आहे. अशा उत्तम कल्याणाच्या इच्छा ह्या संत प्रसादातूनच मिळतात. उत्तम इच्छा, अधम इच्छेसाठी अनेक जन्माचं पाप येतं, पण उत्तम इच्छा जर निर्माण व्हायची असेल, उत्तम काम या शब्दाचा अर्थ, काम म्हणजे भोग असा अर्थ नाहीये. शब्दाचे नीटनेटके अर्थ आपल्याला नीटनेटकं वाचन केलं तर काम म्हणजे भोग. भोग तर कुणी भोगत, भोगाला काय? खाणा पिणा सुखशी सोना हे भोग आहेत. पण काम या शब्दाचा अर्थ उत्तम इच्छा. तर ही उत्तम इच्छा, आपल्याला उत्तम विचार केव्हा सुचतो? जेव्हा कुठल्या तरी सत्पुरुषाची कृपा आपल्या पाठीमागे असते, त्याच वेळेस उत्तम विचार सुचतो. जर सत्कृपा पुरुषाची नसेल एखाद्या, आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद असावा, जन्म देणाऱ्या आईचा, वडिलांचा, गुरूंचा, शास्त्राचा, विद्येचा, ज्या विद्येचा आपण अभ्यास केला त्या विद्येचा सुद्धा आशीर्वाद असावा लागतो मला. तेव्हा ती विद्या नीटनेटक्या स्टेजवर नेऊन नीटनेटक्या खुर्चीत पंख्याखाली बसवते. नाहीतर आपण विद्या अभ्यास करत असताना आताची तरुण पोरं कशी दिसतात मला? परीक्षेला जातानाच त्यातली गाईडची पानं फाडायची, इकडे कोंबायची, तिकडे कोंबायची, तिकडे कोंबायची, तिकडे कोंबायची, बुटात कोंबायची, आणि ती पेपर हातात आला की लघवीच्या निमित्ताने बाहेर जायचं आणि मुतारीत जायचं. कुठे जायचं? मुतारीत. आणि मुतारीत तर काय गुरुजी माग बघायला. आता मुतारीत कोणी बघायला जाईल का? मग मुतारी मध्ये ती कागद काढायची आणि ते बघायची. बर ती आता पुन्हा माग एकदा बघितलं पुन्हा आणायची का? ती आणायची नाही. ती कुठे टाकायची? मुतारीत फेकून द्यायची, यायचं न्यायचं. माझा नीट सिद्धांत लक्षात ठेवा. ज्या विद्येकडून तुम्ही आयुष्यभर सुख उपभोगणार आहात, आयुष्यभर, ती विद्या तुम्ही मुतारीत पाहिली आणि मुतारीत टाकून दिली, ती तुम्हाला पंख्याखाली नेईल का? साधा विचार आहे. ती पंख्याखाली नेईल, एसीच्या बंगल्यात नेईल, एसीच्या गाडीतून फिरविल का? साधा विचार आहे. प्रत्येक गोष्टीला संवेदना असतात महाराज, हर एक गोष्टीला संवेदना आहे. या स्टेजवर काही जरी दिसत नसलं, माणसं जरी दिसत नसलं, गृहीत धरा स्टेज संपलं, माणसं दिसत नाहीत, पण प्रत्येक समजा माझा असा इथं हात लागला, बरोबर, काढला मी, लावला काढला, तरी माझ्या हाताचा वास 42 तास इथं राहणार आहे. 42 तास. CID खात्यातलं याला जर दुसरा स्पर्श कोणाचा झाला नाही तर CID खात्याचं कुत्र 42 तासानं मला चिवून आळंदीला पकडली. याला कोणी जर शिवलं नाही ना तर कुत्रा आणा CID खात्याचं, ते इथं वास घेईल आणि मी ज्या दिशेने गेलो ती मला येऊन पकडली. का? 42 तास नुसता स्पर्श झाला आणि काढला की माझ्या संवेदना यांच्यात राहतात. इतकी निसर्गाची संवेदनशील निसर्ग आहे महाराज. निसर्ग इतका संवेदनशील आहे. म्हणून प्रत्येक गोष्टी या स्टेजवर कुणी जरी दिसत नसलं तरी या स्टेजवर जे शब्द आहेत रुंझुनणारे, ज्या महापुरुषांचे, ज्या ज्ञानीपुरुषांचे, ज्या विचारवंतांचे पाय लागले, त्या पायाच्या, त्या विचाराच्या, त्या ध्वनी लहरीच्या संवेदना याला चिटकलेल्या आहेत ना. म्हणून तुम्ही पहा, स्वयंपाकात एक जरी असला तो स्वयंपाक्या डाव्याच्या जेवणाला लावा आणि तो स्वयंपाक्या अखंड हरिनाम सप्ताच्या काल्याच्या जेवणाला लावा. डाव्याचाही शिराबुंदी आणि काल्याची शिराबुंदी, डाव्याची आमटी काल्याची आमटी खाणारे माणसं तेच, तरी काल्याचा प्रसाद खात असताना आणि डाव्याचं जेवण जेवत असताना तुम्हाला काहीच फरक कळला नाही का? आणि हा जर फरक कळत नसेल तर येडीला माहेर सारखं सासरे सारखं, हा जर फरक कळालाच नाही तर काय?
येडी माहेरी राहिली काय सासरी राहिली काय, तिला काय फरक आहे हा? अरे स्वयंपाक्यात जरी असला तरी अखंड हरिनाम सप्ताहात जे अन्न आले, जे बनवलं गेले आणि जे देणग्या आल्यात त्या देणारानं खुशीनं दिले, आनंदानं दिले. काही आपल्याकडून सत्कर्म व्हावा ही त्याची पवित्र भावना आहे, हा त्याचा पवित्र भाव आहे. आणि देत असताना त्याचा आनंद त्या अन्नावर, संवेदना घेऊन आलाय त्या अन्नावर, ज्ञान, प्रेम, जिव्हाळा, निष्ठा घेऊन आलाय त्या अन्नावर, त्या पैशावर, त्या धान्यावर, त्या याच्यावर. आणि ते अन्न शिजवलं की जो खाईल त्याला प्रेम निर्माण होतं, निष्ठा निर्माण होते. तसं डाव्याच्या जेवणात जो मेला त्याच्या त्या गोष्टी त्याच्यात बसल्यात, त्याच्या संवेदना आहेत ना. त्याने जर आयुष्यात गोष्टी हातानं कावळा जर हाणला नसेल, कुत्र्याला सुद्धा दारात येऊन द्यायला नाही, दार लावून हाड त्या कुत्र्याला दगड घाल, आणि त्याच्या पोरानं जर जेवण घातलं तर तो खाणाऱ्याला कुत्र्यासारखीच वागणूक देईल ना. तो काय त्याला सज्जनपणानं पाहिजे. म्हणजे हर एक गोष्टीला संवेदना असतात महाराज, आणि त्या संवेदना आपल्याला जाणता आल्या पाहिजेत, ओळखता आल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. म्हणून ह्या संवेदना असतात. आणि या इच्छा, माणसं म्हणतात त्याला सहज सद्बुद्धी निर्माण झाली. इच्छेला सद्बुद्धी कृपा झाली कोणाची तरी, कोणाचा तरी आशीर्वाद याला वाहत वाहत त्याच्याजवळ आलाय. त्या क्षणाला जशी पुस्तक जरी असलं तरी प्रत्येक पानावरला मजकूर वेगळा असतो. असं उचकटीत गेले की योग्य मजकूर आला की त्याला तशा प्रकारचा विषय वाचायला मिळतो. तसं आयुष्यातलं प्रत्येक दिवसाचं पान वेगळं आहे महाराज, प्रत्येक दिवसाचा क्षण वेगळा आणि वेगळं पान आहे. म्हणून क्षणोक्षणी हाच करावा विचार. का? प्रत्येक पानाला तुम्ही आत्मउद्धाराचा, सत्कर्माचा, चांगल्या विचाराचा, चांगल्या आचाराचा विचार करा. कारण तसं पान बनणार आहे, माग जे पडेल ना तसं पान बनल. म्हणून त्याला संवेदना असतात. आणि ही इच्छा संत कृपेनं सदिच्छा निर्माण होते. हा तिसरा पुरुषार्थ आहे. आणि हे पहिले 3 झाले की त्याची फलश्रुती सुखात येते, त्याला मोक्ष असं म्हणतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, सुखाचा परिणाम होतो. सलोकता, समीपता, स्वरूपता, अशा प्रकारच्या सदिच्छा आणि अशा प्रकारची उंची सत्प्रसादानं, संतांच्या प्रसादानं, सत्कर्मानं मिळते. असा एवढा मोठा प्रसाद देणारा जो महापुरुष आहे त्याचं वर्णन कुणालाही अद्याप कळलेलं नाही, कळणार नाही आणि परिपूर्ण ते बोलू शकत नाही. कारण परमात्म्याविषयी कुणीही बोलू शकत नाही. तसा साधूशी परिपूर्ण परमात्मा कुणाला कळलेला नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेदाला कळला नाही, बापाला कळला नाही, आईला कळला नाही, मित्र परिवाराला कळला नाही. इतका परमात्मा आघात आहे महाराज. स्वतः आईचे उद्गार आहेत, नवल केवडी केवडी नकळे कानोबाचे कोडी. स्वतःची आईचे उद्गार आहेत यशोदेचे. स्वतः वसुदेवाचे उद्गार आहेत, मी यापूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता गेले वाया, प्रलोभिलो देव माया, पुत्र स्नेहा लागो, मला माझा मुलगा कळला नाही कोणी. म्हणजे ज्याच्या पोटी जन्माला आला त्या आई बापाला कळत नाही, याच्या पोटातून जे जन्माला आले त्याला कळत नाही. वेद सगळ्यात मोठा शास्त्र आहे. वेद सगळ्यात मोठा शास्त्र. वेदा इतकं शहाणं कुणी नाही. आपण वेद बघितला नाही महाराज, पाहिलाय का आपण वेद? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आपण बघितलं नाही, पण आपल्याला वेद माहिती, वेद कळलाय चांगला आपल्याला. 80 रुपये जर किलो डाळ झाली तर कोणती डाळ खावा हा वेदच आहे ना. 40 आणि 50 रुपये किलो जर भाजी झाली तर कुठली भाजी खावा हा प्रत्येक सामान्य माणसाला काय लागलाय? वेदच लागलाय ना. म्हणजे हा एक व्यवहारातला वेदच आहे. तेव्हा वेद हा सगळ्यात मोठं शास्त्र आहे, लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं. आणि वेद संस्कृत भाषेत आहे. संस्कृत ती भाषा बहुजन समाजाला, सर्वांना समजत नाही समजली म्हणून त्याच्या वाचून आपलं थांबले असं नाही. कारण अवघड शब्द जरी असले तरी शब्दाची उंची त्या वक्त्याच्या आचारावर अवलंबून असते, लक्षात ठेवा. शब्दाची उंची कशावर अवलंबून आहे? वक्त्याच्या आचारावर. तुम्हाला कसं काय? मी समजा अवघड शब्द, महाराज बडे महाराज आले आणि कीर्तन फार छान सांगितलं, फार जी ऐकणारी माणसं होती ती चालली रस्त्याने, म्हणजे बडे महाराज आले, फार गोड कीर्तन सांगितलं, फार गोड कीर्तन झालं. घरी गेलो, त्या बाई आली, ते मालक घरीच बसले. त्याने विचारलं कसं काय सांगितलं बडे महाराज? म्हणले अतिशय गोड सांगितलं, फार. कुठला अभंग होता? अभंग ना, अभंग ना, अभंग तोंडा पुढेच आहे माझ्या. आणि मग तोंडातच याला काय त्याला वकारी आली का? मग तोंडात याला काय झालं त्याला?
नाही पण अभंग ना, अभंग बरं राहू दे, अभंग नका नसतं, पण काय सांगितलं बाया बडे महाराजचा अभ्यास फरोफर लय भारी अभ्यास, लय भारी, लय गोड सांगितलं. काय सांगितलं? लय भारी सांगितलं. नेमकं काय सांगितलं? बाया काही डोक्यातच शिरणा सगळं ओढूनच गेलं. काही डोक्यातच शिरणा, म्हणजे जे डोक्यात शिरत नाही ते बारी आहे का? म्हणजे विद्वत्तेचा किंवा शहाणपणाचा अर्थ तुम्ही नेमका लावणार काय? जे डोक्यात शिरत नाही ते बारी, आणि जे डोक्यात शिरलं ते एकदम सोपं, असं आहे का त्याचा अर्थ? असं आहे का? हा एवढा उपद्व्याप केलाय, हा तुम्हाला समजण्यासाठी केलाय का अजिबात न समजण्यासाठी केलाय? हा उपद्व्याप कशाला आहे? समजलं पाहिजे. वेळ आपल्याला समजत नाही म्हणून मी आपल्याला एक शब्द वापरलाय की मी अवघड पाठ करून जरी सांगितलं तरी ते तुम्हाला बरं वाटेलच असं काही नाही, आणि सोपं सांगितलं तर ते एकदम हलक्या किमतीचं आहे असंही म्हणायचं काही कारण का? तर वक्त्याच्या उंचीवर त्या शब्दाची ताकद अवलंबून असते, हा माझा सिद्धांत आहे. वक्त्याची उंची काय? उदाहरणार्थ म्हणजे हा विषय माझा तुम्हाला समजेल दृष्टांताने. एका शेठजीनं व्यापार करत असताना दुसरा एक व्यापार सुरू केला. त्याने आपला 10-20 चाळी बांधल्या. 10-20 चाळी बांधल्या म्हणजे 2-2 हजार रुपये खोल्याचं भाडं येतं, त्या भाड्याने. आता भाड्याने त्यांनी लावला बोर्ड, खोल्या भाड्याने मिळतील, लावला बोर्ड. आता बोर्ड लावल्यानंतर भाडे करूचे काही कपडावर लिहिलं असतं का, हा काय खातो काय खात नाही, काय पितो काय पितो नाही, असं का काही? त्याने आलं भाडं दिलं, आल्या भाड्याने दिले, आल्या भाड्याने दिलं. पण त्या चाळीत एक भाडूकरी असा आला, तो पाणी पितच नव्हता, पितच नसं पाणी. काय प्यायचा कोणाच ठाऊक? तुम्हाला कळलं का? दूध पित असेल बुवा, चहा काफी पित असेल, पण पाणी पितच नसेल. उठला की पहिला ते प्यायची वस्तू. आता ज्या घरात असं पिलं जात खराब, ती बायको सारखी बांधायची, सारखं बांधणं. शेजारची माणसं बांधायची, ती शेजारची माणसं बांधायची. शेठजी त्या भाडेकरूला काढून टाका. तो शेठजी म्हणे, चला राहायचं नाही, चला माझ्या खोलीतून निघून जा, थांबायचं नाही, जा, नका भाडं देऊ माझं 1 महिन्याचं, निघून जा, निघून जा, निघून जा. ते शेठजीने सांगितलं यांना निघून जा. तो त्याचा निरोप त्या माणसावर आला की तो त्या बायकोला म्हणायचा, शेठजीने असं सांगितलं निघून जा, चल माझ्या खोलीच्या बाहेर निघून जातो, चल. त्याने नातात तिला म्हणायचा निघून जा, तिला निघून. याने शेठजीने सांगायचं तुम्ही सगळेजण निघून जा, आणि तिने एकट्याला सांगायचं त्या बाईला निघून जा. ती बाईने एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, 3दा ऐकलं, महिनाभर ऐकलं. ती म्हणली माझ्या बापानं तुझ्या घरी आणलंय फुकाट नाही, माझ्या बापानं मुद्द्या तुला 2 लाख रुपये हुंडा दिलाय, तुलाच कुठं निघून जायचं असलं तर जा. म्हणजे बायको नवऱ्याला म्हणते निघून जा, नवरा बायकोला म्हणतो निघून जा, आणि शेठजी त्या भाडेकरूला म्हणतो निघून जा. हेच वाक्य गांधीजी इंग्रजांना बोलले, हा माझा सिद्धांत आहे. हेच वाक्य कोण बोललं? गांधीजी इंग्रजांना बोलले निघून चले जाओ. ते फक्त हिंदीत बोलले, मी मराठीत सांगितलं चले जाओ. मला सांगा कोणत्या वाक्याचा परिणाम झाला? शेठजीच्या का दारुड्याच्या का बायकोच्या? इतिहास कोणत्या वाक्यानं घडला? इतिहास गांधीचे. काय याच्यात काही संस्कृत आहे का गायत्री मंत्र आहे का अनुष्ठ काय? निघून जा, साधी गोष्ट आहे ना. पण शब्द कोण उच्चारतो, काय कुणी उच्चारला, या व्यक्तिमत्वावर त्याची उंची अवलंबून असते. खिशाला पेन आहे आणि तुम्ही सहज म्हणले शाही पेन द्या, महाराज पेन द्यावं जरा, मला एक सही करायची, दिला पेन. किंवा देत असताना म्हणलं असं बघितलं, मला नाही द्यायचा पेन. त्याला पाहिलं, म्हणलं मला नाही द्यायचा पेन. बाकीची माणसं म्हणली महाराज इथं कीर्तनकार येतं, यांना पेन द्यायला काय अडचणी, बरं लोकांना तत्वज्ञान सांगायचं तरी पेन देत नाही. शाहीचा पेन यांना एक शाही पुरता द्यायला अडचण काय? नाही द्यायचा. भोवतालची माणसं नावं ठेवायला लागली, बरोबर? भोवतालची माणसं नावं ठेवायला लागली, नाही दिला पेन. मला माझा पेन द्यायचा नाही, द्यायचा नाही, असं द्यायचा नाही, इतकंच वाक्य. हेच वाक्य झाशीची राणी म्हणते. हेच वाक्य बोलली का दुसरं काय बोलली ती? का बंग गवळणी म्हणत बसली. काय बोलली? मेरी झाशी नाही दूंगी. तरी महाराज
सोन्याच्या अक्षरानं पान लिहिलं गेलं इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये, सोन्याच्या अक्षरानं. राणी व्हिक्टोरिया राणीचे उद्गार आहेत, व्हिक्टोरिया राणीचे. ज्यावेळेस हिचा पुरुषार्थ त्यांच्या गव्हर्नर मार्फत इतिहास तिकडे पाठवला गेला, त्यावेळेस व्हिक्टोरिया राणीने पार्लमेंट मध्ये उद्गार काढले की अशी बाई आमच्या देशात जर असती तर आम्ही चौका चौकातून सोन्याचे पुतळे उभा केले असते. इतकी देशाविषयी निष्ठा बाळगणारी आणि प्राणाची बाजी लावणारी, स्वतःच्या दत्तक पुत्राला पाठीशी घेऊन अखेरच्या श्वासापर्यंत या देशासाठी आणि या मायभूमीसाठी प्राणाची अशी बाजी लावून तिने जशी नदी वाहते पाण्यानं, तशी तिच्या शरीरातून रक्ताची देशासाठी नदी वाहिली महाराज. हे आम जनतेनं बोलली. साधी गोष्ट, मेरे झाशी नाही, यात वेदांत नाही, काही नाही, तरी इतिहास घडला. का? शब्द कोण उच्चारतो त्याच्या आचारावर त्याची उंची अवलंबून आहे. म्हणून शब्द अवघड किती सांगितले आणि सोपं किती सांगितलं यापेक्षा त्याला उंची काय त्या शब्दाला, तो फार महत्वाचा असतो. म्हणून जीवनामध्ये जगणं उंचीचं असलं की त्याचे सहज शब्द समाजाचं कल्याण करू शकतात. आणि जगणं खराब असलं तो तत्वज्ञानाच्या अगदी अगदी प्रकांड पांडित्य जरी बोलू लागला तरी ते पांडित्याचा समोरच्या व्यक्तीवर परिणाम होत नाही. तसे आमचे साधू संत अतिशय सामान्य जीवन, सामान्य शब्द बोलले पण अतिशय उंचीचं जीवन जगले. अतिशय उंचीचं जीवन जगले आणि सामान्य जीवन, अशा प्रकारचं साधूंची प्रणाली होती. म्हणून अशा सर्वोत्तम कल्याणाचा विचार ज्यांनी समाजामध्ये अखेरच्या श्वासापर्यंत ठेवला, त्याचं पूर्ण वर्णन जरी कुणी करायचं ठरलं तरी कुणालाही करणं शक्य नाही. म्हणून महाराज म्हणतात त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा साहित्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. कितीही आपण साधू बद्दल जरी बोललो म्हणा तरी बहु दुबड जरी झाली म्हैस गाय तरी होईल कामधेनु, उदंड त्या गायी म्हैश्या परित्या निराळ्या कामधेनु. म्हणून कितीही गायी दूध द्यायला लागला तरी कामधेनु इतकं देणार नाहीत, किती शेळ्या मेंढ्या म्हणून कामधेनु होणार नाही. तसं कितीही आपण मुखानं बोलत जरी बसलो तरी पण संतत्वाची जी उंची आहे ती सामान्य माणसाच्या मुखाला कधीही येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात झाली बोला याची सीमा ऐसा संतांचा महिमा. पण तुकोबाला विचारलं सामान्य माणसानं महाराज की मोक्ष अंतर मन सायुज्यत हे आम्हाला कळत नाही, ही अवघड गोष्टी साधूजवळ असतात, पण आम्हाला माहित असणाऱ्या गोष्टी काय आहेत का? ज्या आम्हाला माहिती गोष्ट ती साधूजवळ आहे का तुमची? तुकोबारा म्हणले तुम्हाला माहिती असणारी सुद्धा गोष्ट आहे. तीर्थ पर्व काळ तीर्थ पर्व काळ तीर्थ पर्व काळ तीर्थ पर्व तीर्थ पर्व
संताचा महिमा पर्वकाळ अवघे पाया सकळ सत्पुरुषाच्या चरणकमली तीर्थ आणि पर्वकाळ असतात. हे दोन शब्द येत. तीर्थ म्हणजे पंढरी, काशी, प्रयाग, मथुरा, द्वारका, गया ही तीर्थे. काशी तीर्थ आहे पण शिवरात्र एकादशी हा पर्वकाळ आहे. काशी काशीतच आहे पण शिवरात्र मात्र आपल्या घरी पण आहे. पंढरी पंढरीत आहे पण आषाढी एकादशी आपल्या घरी सुद्धा आहे. पर्वकाळ सर्वत्र असतो आणि तीर्थ तीर्थाच्या जागेवर असतो. मग दोघातला फरक काय? दोघातला फरक मग माणसं तीर्थाला का जातात? तीर्थाला जाण्याचं कारण अनावधानानं जे पाप झालं ते तीर्थात जात, जे चुकून झालं ते तीर्थात जात, आणि जे अवधानपूर्वक झालं ते मात्र तीर्थात जात नाही. चुकून पाप झालं, समजा एखाद्या गावामध्ये 11चा लाईट जाण्याचा टायमिंग 11 वाजता, पण त्या महाराजाला माहितच नाही 11 वाजता लाईट जाते. बरं, सप्त्यावाल्याने जनरेटरची व्यवस्था केली नाही असं गृहीत धरा. 11 वाजता लाईट गेली. टाळकरी आला, म्हणला महाराज जनरेटर नाही, आता तुमचं ज्ञानेश्वर माऊली भजन घ्या, जे विठ्ठल करून उरकून घ्या, चालबिल काय म्हणायचं नाही आपल्याला. आता त्याने जे विठ्ठल केलं, माणसं उठली, मोठा समाज जमला, उठली माणसं. आता माणसं काही चपला स्टेज पर्यंत घेऊन येत नाही, ते कुठेतरी बाजूला अशा सोडतात. अशा जागेवर चपलाची व्यवस्था होती, तिथं चपला ठेवलेल्या. अंधार पडल्यामुळं त्या मोबाईलच्या ह्यानी आपल्या छोट्याशी बॅटरीने काय दिसणार म्हणून अंदाज पंचाने काही माणसं अशी घालायला गेली. मग घालता घालता काही पायाने इकडे सरकल्या, तिकडे सरकल्या, जुन्याच्या जागेवर नव्या आल्या, नव्याच्या जागेवर जुन्या गेल्या. एका माणसाने चप्पल त्याची म्हणून गाठली, पण त्याची नव्हतीच ती, त्याची गेली दुसरीकडे आणि नवी दुसरी आली. त्यांनी घातली, म्हणला चांगली मऊ लागती, बहुतेक आपलीच असेल, मऊ लागती बहुतेक आपलीच. गेला घरी झोपला. बायको काय कीर्तनाला आली नव्हती, तोच कीर्तनाला आला होता म्हणून झोपला. खवाड्याच्या मागे चप्पल ठेवली. सगळ्यात अगोदर बाई उठली, झाडून काढायला लागली, लाईट लावला, झाडून काढली. झाडता झाडता तिला ती चप्पल दिसली. अगं बाई, ही कुणाची आणली तुम्ही आणि कुठून आणली? तो म्हणला का, अहो ही चप्पल आपली नाही. तो म्हणला आपलीच आहे. अहो आपली चप्पल नाही, तुमची नाही, तुम्ही रात्री कुठं गेला होते तुम्ही? म्हणलं माझीच आहे. अहो मला माहित नाही का, तुमच्या चपलेला टाचा नाहीताच. ह्या उंच टाचाच्या तुम्ही आणल्या कुठून? ह्या उंच टाचाच्या कुठून आणल्या? अगं बाई, तुम्ही रात्री कुठे गेला होता? कुठे गेला होता? कुठे गेला? झालं का भांडण चालू? कुठे गेलात तुम्ही? ह्या उंच टाचाच्या कशा आणल्या? तो म्हणला नाही ग. बघा म्हणली, उठा उठा, डोळे चोळा जरा, डोळे चोळा. कुठे गेला होता तुम्ही? बाईला संशय आला, भांडायला लागली. ह्या उंच टाचाच्या कशा आणल्या? उंच टाचाच्या कशा आणल्या? तो म्हणला पायाला गेला, अशी डोळे चोळीत उठला, पाहतो तर खरे आपली टाचाची चप्पल नाही. तो म्हणला अगं, रात्री बडे महाराजांचं कीर्तन होतं आणि शेठच्या तिकडे त्या प्रतिष्ठानला लई मोकार माणसं आली होती, लाईट गेली, त्याच्यामुळं ही चप्पल आली. मग ती बाई म्हणली, तुमच्याच पायाच्या बऱ्या दिसल्या तुम्हाला, माझ्या पायाच्या नाही दिसल्या. तुमच्याच पायाच्या दिसल्या, माझ्या पायाच्या का नाही दिसल्या? तो म्हणला अगं, जर तसं आणलं तर अजून 2-3 दिवस कार्यक्रम आहे. तुझ्या एकटीच्या पायाच्या काय, आख्या घरादाराच्या पायाच्या आणतो ना. शेठजीने मुक्त द्वार ठेवलेले, अन्नदान, ज्ञानदान, तसं चपलाचं दान. सगळ्या घरादाराच्या पायाच्या आणतो की. मला सांगा, माझा सिद्धदृष्टांत संपला. पहिल्या दिवशी चुकून पायात गेल्या, हे जे पाप झालं हे तीर्थात काशी, प्रयाग, द्वारका कुठे जायचं तिथे जाईल असं गृहीत धरा. पण जाणून बुजून दुसऱ्या दिवशी नेलो, हे कुठे जाईल? आता हे पाप जात. घरात उंदी झाली, मांजरीचं पिलू आणलं आणि मोठ्या मांजराला, उंदराला
ती बारीक मांजरीचं पिलू मोजीतच नव्हतं. पिलू जरी धरायला तोंडी फटकारायचा असा. ही मालकानं बघितलं, अरे पिल्लू बारीक आणि उंदर मोठा. मग मालक असा एक टिपरू घेऊन बसला जेवायला असं लांब. तेवढ्यात उंदीर निघला, पिल्लू पळालं. पिल्लू पळाल्यावर त्या पिल्लाला उंदीर आवराना म्हणून याने टिपरू जोरात फेकून आणला असं दात खाऊन. पण तो उंदीर साधा नव्हता, तो क्रिकेटपट्टू होता. त्याने तो पाहिलं टिपरू की मांजराला त्या फटकारा तिकडे फेकून दिलं, डब्याच्या आड जाऊन बसला. आता ते टिपरू पाहिलं, उंदीर गेला आणि टिपरा खाली कोण सापडलं? टिपरा खाली मेलं मांजर. ती बाई आली, कपडा हात लावला, अहो हे आता मांजर मेलं, मांजर मेलं, हे पापड आपल्या घरात राहणार, घरात राहणार. म्हणले मग आता फेडायला कुठं जावं लागणार? म्हणले काशीला जावं लागणार. म्हणून ते पाप फेडायला त्यांनी 1000-2000 रुपये काढले, एका यात्रेत भरले आणि काशीला गेला. तिथल्या ब्राह्मणाला सांगितलं असं असं मांजर मेले. मग त्या ब्राह्मणाने मणिकरीने गाडव 2-4 गावऱ्या पेटवल्या, हळद कुंकू अक्षदा फुलं बिळं नारळ बिरळ असं तसं आणलं. जा म्हणले आंघोळ करून बशीत जा, आंघोळ करून बशीत जा. 10-5 वेळा बुडावला आणला. त्याच्या माथ्यावर हे टाक, हळदी अक्षदा टाकून मंत्र म्हणून हात ठेवला. म्हणले कम्प्लीट मांजराचं पाप गेलं, जा आंघोळ करून आणि कपडे पकडून घ्या. आला माघारी पुन्हा. मांजराचं पाप गेलं, गाडीतून आला, खुश झाला घरी. त्या बाईला आनंद वाटला, काशीत पाप गेलं मांजराचं. 2-4 महिन्यांनी काय झालं, त्या गल्लीमध्ये त्या मोहल्ल्यात 2-3 मांजरी गाभण होत्या. याच्याच घरात याल्या सगळ्या मांजरी, प्रत्येकाला 3-3, 4-4 पिलं झाली. 2-3 मांजरीचे 10-12 पिलं आणि ते 3 मांजरी याला भाकर खाऊन द्यायला. पिलं सारखी वाढायची. झोपला, पाय जरी हल्ला तरी अशी बुचकायची, अशी वाढायची, घोंगडं वाढायची, वदळ वाढायची. गॅसवर हे ठेवलं दूध की मोठी मांजर जी शहाणी मांजर असेल ती अशी पायाने दूध खाली वाढायची, की ओढलं की खाली दूध सांडलं की सगळी पिला आपली चाल. त्याला विचार आला काय करावं. एक दिवस जेवायला बसला रविवार सुट्टी दिवशी. अगं म्हणला मांजरला तिकडे हाण. इकडे मांजर हाणाय गेला, इकडे पिलाने भाकर नेली. इकडे पिलाला बघा गेला, इकडे मांजरीने आमटीची वाटी पालती केली. त्याला ते जेवूनही द्या ना ती पिलन ती. तो म्हणला आपलं त्या दिवचं टिपरू आण बरं, त्या दिवचं टिपरू आण. ती म्हणली कशाला बाई टिपरू? म्हणले टिपरू ती मांजर ठेवायची नाही म्हणला, आता मांजरी सकट मांजर मारायची. अहो म्हणली ते पाप काशी काय मला माहित नाही का? म्हणला महिनाभर मुक्काम करतो ना तिथं. काशी काय मला माहित नाही का? महिनाभर मुक्काम करतो म्हणला तिथं. हा त्याचा काय विचार करायचे, पण मांजर ठेवायचेच नाही. मला सांगा आता ही मांजर मारून काशीला गेलो, याच्या बापाची पाप फिटन का? अरे पहिल्या टिपरू खाली मेलं मांजर, चुकून मेलं म्हणून तीर्थ पाप घालू. पण जाणून बुजून पाप केलं कोणाच्या तीर्थाला जात असत. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. ते जात नसत. फक्त जाणून बुजून पाप असू आणि ते नेणून पाप असू, हे पाप फक्त साधूच घालवतो. दुसरी कोणाची ताकद नाही असं पाप घालवायची, फक्त साधू घालवतो. पाप ताप दैन्य गाय उठावती, पाप ताप दैन्य गाय उठावती. दानिया भेटी हरिदासांची, दानिया भेटी हरिदासांची, दानिया भेटी हरिदास घोडे, अलिगन 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 घोडे. मोक्ष पायू जपानीला, मोक्ष पायू जपापडे, मोक्ष पायू
अशा जीवनाचा स्पर्श कुठल्याही बाजूने जरी झाला तरी महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. अशा महान सत्पुरुषाचा स्पर्श. आलिंगन हा शब्द सामान्य शब्द आहे. आपण सोयरे एकमेकाला भेटले लग्नामध्ये एखाद्या समारंभामध्ये व एकमेकाला असं आलिंगन देतात नाही का. हे आलिंगन आहे, हे सामान्य आलिंगन आहे. आलिंगन या शब्दाचा अर्थ कृपा प्रसाद किंवा प्रेम देणं. पण आपण एकमेकाला सोयरे भेटली त्याच्यात प्रेम असतच असं नाही. बऱ्याचशा वेळेला पुढच्याला बरं वाटावा किंवा आपला व्यवहार चुकू नये म्हणून एकमेकाला आलिंगन दिलं जातं. नाही तर त्याच्यात काही प्रेम असतं असं काही नाही. जरी समजा तिकडून एक जण आला इकडून आला, एक जणाला राम राम घातला, राम 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 राम, बरं चाललंय का, हातात हात दिला, अगदी एकमेकाला भेटली, हा इकडे गेला तू तिकडे गेला, असं जरी गेलं आणि त्यातला एक जण म्हणला अरे तुमचं त्याचं बनत नाही, 50 वेळेला तू मला म्हणलास त्याचं आपलं पटत नाही, त्याचं आपलं पटत नाही, माझ्या समक्ष तर आलिंगन काय दिलं, राम राम काय घातला, राम काय. अरे म्हणला तो एकदम छातीवाला म्हणून त्याला आलिंगन दिलं नाही तर तसा तो लय अवलादीचा आहे. म्हणजे छातीवाला म्हणला व्यवहार म्हणून आपलं आलिंगन दिलं नाही तर त्याचं आपलं पटत. म्हणजे याचा अर्थ काय की जरी एकमेकाला भेटताना दिसत असले तरी पण त्यात प्रेम असतच असं अजिबात नाही. संत प्रसादात तसं होत नाही. व्यवहारात असं होतं. व्यवहारात दिसतं एक, ओठातलं एक आणि पोटातलं एक. नेहमी व्यवहारात ओठ वेगळी बोलतात आणि पोट वेगळं असतं. पण संतांच्या बाबतीत तसं नाही. जे पोटात असेल तेच होठात येतं, जे होठावर आलेलं असतं ते पोटातूनच आलेलं असतं. असं साधूच्या बाबतीत असं अंतरीचे धावी स्वभावे बाहेरी वरिताई पर्यावरण असं साधूच्या बाबतीत. आलिंगन हा पारमार्थिक क्षेत्रात आलिंगन शब्द हा फार पराकोटीचा शब्द आहे. मला फार दर्जेदार शब्द आहे. आलिंगन म्हणजे कृपा प्रसाद. आलिंगन म्हणजे कृपा प्रसाद. ते कसा कृपा प्रसाद असतो, त्या कृपा प्रसादाचा परिणाम कशात होतो, मोक्ष सायुज्यता. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. मोक्ष आणि सायुज्य हा शब्द अवघड शब्द आहे सगळे. मोक्षामध्ये 4 गोष्टी आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता. आता इतके अवघड शब्द आपल्याला सांगायची गरजही नाही, काही गरज नाही. संत प्रसाद झाला, संताची कृपा झाली, याच्यात काय ओळखायचं, कसं ओळखायचं, ह्या घरात ह्या माणसावर संत कृपा झाली हे ओळखायचं कसं. तुकोबाराय सांगतात मोक्ष सायुज्यता जोडी. आता हे मोक्ष आम्ही बघितला नाही, मी तर पाहिलं नाही बा मोक्ष काय भानगड आहे. मोक्ष म्हणजे काय बटाटोडा आहे का चिवडा आहे ते काय मी बघितलं नाही. तुम्ही पाहिलं असलं तर लकला, त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. पण मी तर काय मोक्ष बघितला नाही. पण संत प्रसाद झालेली माणसं मात्र बघायला मिळाली की संताचा प्रसाद यांना झाला. हे कसं काय ओळखायचं. संत प्रसाद झाला, आलिंगन झालं की पहिला टप्पा घडतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे 4 टप्पे, पहिलीचा वर्ग, दुसरी तिसरी चौथी पाचवी असे. तसा संत प्रसाद झाला की पहिला धर्म कळतो, धर्मानंतर अर्थ, अर्थानंतर काम, काम नंतर मोक्ष, धर्म कळतो. धर्म म्हणजे काय, धर्म ओळखायचा कशावर, लक्षात. धर्म कसा ओळखायचा, हा धर्म आहे आणि हा अधर्म आहे, हे कसं काय ओळखायचं. परमात्मा प्राप्तीसाठी साधूची कृपा धर्मावर असते. धर्म कळला, धर्म म्हणजे देणं एवढाच अर्थ होत नाही.
धर्म म्हणजे देणं. साधी गोष्ट दृष्टांतान सांगतो म्हणजे आपल्याला धर्म कळेल. धर्म किती अवघड गोष्ट आहे. एक बाई, तिला हळदी कुंकवाचं आमंत्रण आलं म्हणून त्या बाई सुवासिन बाईकडे गेली. पण 2 पोरं तिची खेळत होती दारात. पण मुलांना घेऊन कसं जावा म्हणून ती बाई मागच्या दारानं बाहेर पडली. आणि मागच्या दारानं बाहेर गेल्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. त्या बाईनं पेड्याची पुडी एक छोटीशी हातात दिली. त्या पुडीमध्ये 2च पेढे होते. तिने आपल्या हातात घेतली, आली माघारी, पण झाकून घेतली. रस्त्यात कुठं आपला हातात घेऊन चला, पदराखाली हात झाकला. दारात आल्यानंतर आई, पोरांच्या लक्षात आलं आई कुठे गेली, आई कुठे गेली. मग घरातही बाहेर घरात तेवढ्यात आई दिसली. दिसल्यानंतर आई कुठे गेली होतीस का, कुठे गेली होतीस का. काही नाही बाबा, काकूकडे मी हळदी कुंकवाला गेली होती. हात काय झाकून आणलास, हात काय झाकून आणलास. नाही म्हणले, हातात खाऊ आणला तुला. अगं खाऊ आणलास काय, मग दे ना आम्हाला. म्हणून तिचीच मुलगा आणि तिचीच मुलगी तिने अडवलं आणि अशी वर हात केली. 2 हात वर केले. आईनं ते पेड्याची पुडी खोलली. 2च पेढे होते. पहिल्यांदा पेढा उचलला. तिचा मुलगा आणि मुलगी दोघांच्या हात सारखे वर आले. आता माझा असा प्रश्न आहे, आई पहिला पेढा कुणाच्या हातात ठेवी. प्रायः जनरली मुलाच्या हातात ठेवी. जर आईनं मुलीच्या हातात पेढा ठेवला तर आईला काय अर्धांगवाईचा झटका येईल. काय होईल काय सांगा तुम्ही. जर समजा आईने मुलीच्या हातात पहिला पेढा ठेवला, नंतर मुलाच्या ठेवला, तर आईला होईल काय. पण आई तशी करीत नाही. आता मला सांगा, मला याच्यातल्या दृष्टांतातली खोच तुम्हाला सांगायची. याच्यातली खोच परमात्म प्राप्तीसाठी आणि संत प्रसादाची परिणती. आईला कमीत कमी एक गोष्ट अजून नक्की माहिती आहे, हा मुलगा आहे माझा आणि ही मुलगी आहे. हा माझा मुलगा आणि माझी जरी मुलगी असली तरी तिच्या पक्क ध्यानात ही कुणाच्या तरी घरी जाणार आहे आणि हा माझ्याच घरी राहणार आहे. एवढा पडदा तिच्या मनात फिटे. अजून एवढा पडदा अजून तिच्या मनात फिटे. समजा भिंतीतून पलीकडे बाहेरच्या माणसाला भिंतीतून आत खोलीत काय चाललं दिसत नाही, बरोबर. भिंतीतून दिसत नाही, भिंत अपारदर्शक आहे. पण खिडकीमधून, अशी खिडकी आहे तिला काचा बसवल्यात, अगदी स्वच्छ काचा आहेत. त्या काचेतून बघितलं तर कुणीतरी बाई किंवा कोणीतरी पुरुष आतमध्ये उभा आहे किंवा स्वयंपाक चाललाय. खिडकीतून दिसलं, काचेतून, बरोबर. माझा दृष्टांत नीट ध्यान द्या. भिंतीतून दिसत नाही पण काचेच्या खिडकीतून दिसलं, बरोबर. दिसलं आम्हाला काचेच्या खिडकीतून. पण दिसत असताना त्या दिसण्यातला फरक याच्यात असा आहे, भिंत ही अपारदर्शक आहे, पूर्ण अज्ञानी. काच ही पारदर्शक आहे. पण काचेतून पलीकडे ज्यावेळेस बघितलं तेव्हा काच स्वतः बाजूला राहून नाही दाखवलं, काचे सकट तिने दाखवलंय. कसं दाखवलं, काचे सकट. म्हणलं कसं काय दिसलं तुला. ती काय मध्यंतरी काचेची खिडकी नाही का, त्या काचेतून पलीकडे पाहिलं म्हणजे तुला काचही दिसली आणि पलीकडचा माणूसही दिसला. काचेने असं नाही केलं, स्वतः बाधित झाली आणि नंतर त्याला दाखवले. असं नाही, ती म्हणते मी तुला दिसणारच, मला बघून तू तिकडे बघ. तसं मुलगी माझा, मुलगा माझा, पण त्याच्यात काचेसारखा असा पातळ पडदा आहे. दोघांच्या मध्ये पातळ पडदा आहे आणि त्या पडद्यानं निवड करताना मुलगा माझा आहे आणि मुलगी कुणाची तरी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, हा पातळ पडदा ठेवला. परमात्म प्राप्तीसाठी हा अधर्म आहे महाराज.